नमस्कार, मी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण पुण्याहून बोलतेय. आजच्या आपल्या वचन अध्ययन बसव म्हणजे मराठी व्याख्यानमाल्यामध्ये सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत. पुष्प 50 आणि मी आता आजच्या कार्यक्रमासाठी जयश्री कोगनूर यांना विनंती करते, कार्यक्रमाला सुरुवात करूया. धन्यवाद. ओम श्री गुरु बसव लिंगाय नमः. आगतम स्वागतम सुस्वागतम. मी जयश्री पाटील कोगनूर सर्व रसिक जिज्ञासू श्रोत्यांचे वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 50 मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. बसव अंडरस्टँडिंग अँड रिसर्च सेंटर पुणे यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी विविध धार्मिक, वैचारिक, सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक व प्रबोधनपर विषयावर आभासी व्याख्यानमाला आयोजिली जाते. आजचे व्याख्यान शरणी लिंगैक्य ॲडव्होकेट छाया उमाकांत शेटकार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केले आहे. सर्वप्रथम मी कार्यक्रमाची रूपरेषा सांगते. कार्यक्रमाची सुरुवात शरणी विद्याका मगदूम यांच्या वचन प्रार्थनेने होईल. त्यानंतर शरण डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण प्रस्तावना करतील. आजच्या अतिथी व्याख्याता शरण ॲडव्होकेट मनीषा महाजन यांचा परिचय करून देतील. आजचा विषय आहे कौटुंबिक हिंसाचार आणि कायदे. या विषयावर ॲडव्होकेट मनीषा महाजन व्याख्यान देतील. त्यानंतर शरण डॉक्टर शशिकांत पट्टण मार्गदर्शन करतील. श्रोत्यांबरोबर चर्चा होईल. कार्यक्रमाची सांगता शरण दैवशाला पाटील यांच्या शरण समर्पणाने होईल. आता मी शरण विद्याका मगदूम यांना विनंती करते की त्यांनी वचन प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. विद्याका मगदूम. येस मॅडम. सर्वांना शरणार्थी. पती पत्नीने मिळून केलेली भक्ती शिवास अर्पित होते. पती पत्नीने मिळून केलेली भक्ती, पती पत्नीने मिळून केलेली भक्ती शिवास अर्पित होते. सती पतीची एकत्रित नसलेली भक्ती, सती पतीची एकत्रित नसलेली भक्ती अमृतामध्ये विष कालविल्यागत, अमृतामध्ये विष कालविल्यागत सती पतीची एकत्रित नसलेली भक्ती, सती पतीची एकत्रित नसलेली भक्ती अमृतामध्ये विष कालविल्यागत जाणा रामनाथा, जाणा रामनाथा, रामनाथा, रामनाथा. पती पत्नीने मिळून केलेली भक्ती शिवास अर्पित होते. पती पत्नीने मिळून केलेली भक्ती शिवास अर्पित होते. सती पतीची एकत्रित नसलेली भक्ती अमृतामध्ये विष कालविल्यागत, सती पतीची एकत्रित नसलेली भक्ती अमृतामध्ये विष कालविल्यागत जाणा रामनाथा, जाणा रामनाथा, जाणा रामनाथा. पती पत्नीने मिळून केलेली भक्ती शिवास अर्पित होते. हे शिवास अर्पित, शिवास अर्पित, शिवास अर्पित होते.
सर्वांना शरणार्थी. विद्यार्थ्यांनी वचनपाठ म्हणून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. आता मी शरण डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांना विनंती करते की त्यांनी प्रस्तावना करावी आणि आजच्या अतिथी व्याख्याता यांचा परिचय करून द्यावा. डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण. शरणार्थी सर्वांना. अतिशय सुंदर आजचं वचन अध्ययन बसव मंच मराठी पुष्प 50मध्ये विद्यार्थ्याने अतिशय सुंदर असं पती पत्नीने मिळून केलेली भक्ती शिवास अर्पित होते. आजचा जो विषय आहे त्या विषयाला धरून असलेलं वचन आहे. दासीमय्या आणि दुग्गळे जे शरण होते 12व्या शतकामध्ये, त्यांनी लिहिलेलं आहे की घरामध्ये एकत्रित वातावरण असेल, मन जुळली असेल तर संसार चांगला होतो, संसार चांगला झाला तर जगामध्ये शांतता लाभते, असे ह्याचं अतिशय उत्तम उदाहरण ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता आपण बघूया की आजचं जे आजचं 50वं पुष्प आहे आपले डॉक्टर उमाकांत शेटकर सरांनी पुरस्कृत केलेलं आहे. त्यांच्या पत्नी लिंगैक्य सौ ऍडव्होकेट छाया शेटकर मॅडम यांच्या स्मृतीनिमित्त त्यांची जयंती 29 एप्रिलला होती. त्यानिमित्त सरांनी हे पुरस्कृत केलेलं आहे. तर आजचा विषय जो आहे तो त्याला धरून आहे थोडासा, कारण शेटकर मॅडम म्हटल्या की आम्हाला नेहमी आत्मविश्वासाने भरलेल्या, अतिशय व्यवस्थित बोलणाऱ्या आणि सर्वांची काळजी घेणाऱ्या अशा उत्तम उदाहरण आणि व्यक्ती, आदरणीय व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. तर त्यांचा जन्म पिंपरखेड, हदगाव, नांदेड येथे समृद्ध पारंपरिक वतनदारी पाटील कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. स्वामी रामानंद तीर्थ यांचे अनुयायी तसेच स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचे ते सहकारी होते. लहानपणापासून त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती, परंतु त्या BA पहिल्या वर्षात असताना म्हणजे 18व्या वर्षी त्यांचा विवाह लावून देण्यात आला. विवाहानंतर शिक्षण खंडित झाले. पती डॉक्टर शेटकर यांच्या समोर त्यांना इराणला जायची संधी मिळाली आणि 7 वर्षानंतर जेव्हा ते परत इंडियात आले तेव्हा त्यांनी BA MA हिंदी व LLB पूर्ण केली. त्यांनी हुबळी बार येथे श्री MV शिलवंत यांच्या मार्गदर्शनाखाली 3 वर्ष वकिली केली व एक सक्षम आणि लोकप्रिय वकील म्हणून त्यांनी ओळख निर्माण करून घेतली. तर त्या कुटुंबात प्रत्येक सदस्याच्या सुखदुःखात सहभागी होत असत. त्यांना कुटुंबात अनेक मानाचे स्थान होते. त्यांच्या जीवनात शिस्तबद्धता होती आणि नेहमी नैतिक मूल्य व आचारसंहिता जपली, तसेच इतरांनाही ती अंगीकारण्यास प्रेरित केली. परंतु दुर्दैवाने त्यांना क्रुझफेल्ड जॅकोब हा अत्यंत दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार झाला व त्यांना 10 महिने उपचार सुरू होते. त्यांची कन्या डॉक्टर प्रतिभा दंत BDS कॉलेजमध्ये, डेंटल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांनी त्यांची अत्यंत काळजी घेतली. 24 तास परिचर्या व्यवस्था केली होती. दुर्दैवाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी पुणे येथे दादा मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. तर हा त्यांचा बायोटा मी का घेतला, त्यांच्याबद्दलची माहिती दिली, कारण या अत्यंत वतनदारी कुटुंबातून आलेल्या मॅडम जेव्हा सासरी जातात तेव्हा त्यांना तेव्हाच्या काळामध्ये जी रूढी होती, परंपरा होती, सासूरवास, त्यांनी सासूरवास सोसला आणि त्यामुळे त्यांचं नेहमी असं वकिली झाल्यानंतर सुद्धा त्यांचं नेहमी असायचं की मुली ज्या दबल्या गेल्यात, म्हणजे मी स्वतः एवढी शिकली, म्हणजे त्यांचं असं म्हणणं असायचं की मी वकिली झाली तरीही सुद्धा मला त्या त्रासातून जाचातून जावं लागलं. तर ज्या अशिक्षित मुली आहेत किंवा ज्यांच्याकडे गरिबीतून पुढे आलेल्या मुली आहेत किंवा त्यांना काही पर्याय नाहीयेत, त्यांना समाज कसा वागवतो, तर हा खूप मोठा प्रश्न चिन्ह समाजामध्ये आहे. आणि गेल्या आपण आता पण बघतो की 21व्या शतकामध्ये आपण आहोत. खूप शिकलेल्या मुलींना सुद्धा त्रास होतो, वाईस वर्सा, म्हणजे आता तर अपोजिट साईडला सुद्धा आपल्याला बघायला मिळतात केसेस. आजच्या आपल्या मार्गदर्शिका ऍडव्होकेट मनीषा बांगी महाजन, त्यांचं मी इथं सहर्ष स्वागत करते. त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व बसवप्रेमींचंही स्वागत करते की हा जो विषय आहे हा आजची गरज आहे. म्हणजे 100 वर्षापूर्वी आपण म्हणत होतो की मुलींवरती अन्याय होत होता. आता गेले 10 वर्षात 20 वर्षामध्ये थोडं चित्र पालटलं आहे. समतेचं वारं वाहतंय म्हणता येत. मुली शिकल्यात. महात्मा फुले, ज्योतिबा फुले, आपले बसवांना यांनी मुलींना शिक्षणाला ज्या संधीच्या वाटा दिल्यात त्या वाटेने आजकाल सगळ्या मुली सक्षम झाल्या आहेत. पण त्याच्या बरोबरीने, या सक्षमी बरोबरीने आपण घरामध्ये शांतता नांदतो का, समाजामध्ये शांतता नांदते का,
तर आपला आजचा जो विषय आहे कौटुंबिक हिंसाचार. हिंसा ही मानसिक असू शकते, शारीरिक असू शकते, ज्याच्यामुळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये नक्कीच फरक पडतो. एक वेळ शारीरिक दुखापती ज्या आहेत त्या भरून निघतात नैसर्गिकरित्या, पण ज्या मानसिक आहेत, मानसिक रोगांचं जे प्रमाण आजकाल समाजामध्ये वाढलेलं आहे, त्याच्यामुळे निद्रानाश, त्याच्यामुळे वेगवेगळे डिसीजेस बायकांमध्ये असतील किंवा सिनियर सिटीजन्स मध्ये पण आपण बघतो की मुक्त विचार मांडता येत नाहीये, कोणी समजावून घेत नाहीये. त्याच्याबरोबर लहान मुलांबरोबर सुद्धा हिंसाचार दिसतो आपल्याला, की पेरेंट खूपच टॉक्सिक वागतात. मुलाने इतकेच मार्क मिळवले पाहिजे, मुलीने सुद्धा असंच केलं पाहिजे. म्हणजे हे जे रूल्स म्हणून जे आपण आनंद सुखी आयुष्यासाठी जे काही रूल्स केले होते, जी काही नियमावली केली होती, ते आता कायद्याच्या रूपामध्ये आणले गेलेले आहेत, कारण तशी गरज पडली आहे म्हणून. त्याचबरोबर आहे ना, की आपण बघतो की समाजामध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलंय किंवा मर्डर म्हणजे पतीचं किंवा व्याभिचार वाढलेला आहे किंवा पतीचा किंवा पत्नीचा खून होत आहेत रिलेशन्स मध्ये. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत समाजामध्ये आपण खूपच आदराच्या आणि नीतिमूल्याने वाढलेले असल्यामुळे आपल्याला काही गोष्टी खटकत नाही. पण काही खटकत नसेल, आपल्याला पटत नसेल, तरी कसं समजावून घ्यायचं, त्याचा कसा समतोल साधला गेला पाहिजे आणि त्याच्याविषयी जागरूकता आणण्यासाठी म्हणजे शाळेपासूनच आपण ते कायदे, म्हणजे मी नेहमी मनीषा मॅडमशी बोलताना बोलते की आपल्याला खूप सायन्स शिकवलं, मॅथ्स शिकवलं, मॅडम राजेश्वरी पण आहे तिथं, डॉक्टर शेटकार सर आहेत, आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाणकार आहोत, पण आपल्याला कायद्याची जाणीव नसते. म्हणजे कायदा आपण शाळेमध्ये शिकवला जात नाही, आपले हक्क आपल्याला शिकवले जात नाही आणि त्या हक्कापायी जे शिकवले जात नाही त्याच्यापायी आपण अज्ञानी राहतो आणि अज्ञान असल्यामुळे आपला कोणीही कसाही वापर करू शकतो. तर हे जे ज्ञान आहे, कायदेशीर ज्ञान, हे शाळेपासून, शालेय जीवनापासून उपयोगी आहे. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना सुद्धा जेव्हा एखादी अडचण येते तेव्हाच आपण वकिलांकडे जातो. तर त्या अडचण येण्यानंतर आपण काय आपल्याकडे काय आहे, म्हणजे काय यंत्रणा आहे, कशा आपण पोलीसमध्ये किंवा कसे आपण वकिलांची हेल्प घेऊ शकतो, याचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आल्या आहेत मॅडम मनीषा बांगी महाजन. त्या आमच्या मैत्रिणी आहेत, आमच्या फॅमिली फ्रेंड्स आहेत, आमच्या संस्थेमध्ये आहेत. त्याच्या बरोबरीने त्या अत्यंत सक्रिय कार्यकर्त्या आहेत, तर त्यांची मी इथं ओळख करून देते. ॲडव्होकेट सौ मनीषा बांगी महाजन यांचं आकुर्डी चिंचवड इंग्लिश मीडियम मधून त्यांचं शिक्षण झालंय. महाविद्यालय FC फर्ग्युसन कॉलेज पुणे इथे झालंय. कायदा शिक्षण BSL LLB ISL लॉ कॉलेज पुणे येथे झालंय 1992 मध्ये. पुणे जिल्हा न्यायालय, ग्राहक न्यायालय, सहकारी न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, वैवाहिक प्रकरणे, ट्रस्ट संदर्भातील प्रकरणे व इतर संबंधित कार्यालयांमध्ये तसेच पिंपरी मोरवाडी न्यायालय येथे वकिली व्यवसाय करीत आहेत. प्रामुख्याने दिवाणी व वैवाहिक प्रकरणे ते हाताळतात. महिलांच्या सामाजिक, आर्थिक, कायदेशीर न्यायासाठी, उन्नती व सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. अल्प खर्चात आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरविश्वास तसेच जागतिक विवाहांना प्रोत्साहन देत आहेत. आजपर्यंत सुमारे 55 ते 60 जोडप्यांचे आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह स्पेशल मॅरेज ऍक्ट व सत्यशोधक पद्धतीने लावून दिले आहेत. स्वतःचा आंतरजातीय विवाह ॲडव्होकेट रमेश महाजन यांच्याशी करून गेल्या 31 वर्षापासून शांत, समाधानकारक व आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत. दोन्ही कुटुंबांनी हा विवाह आनंदाने स्वीकारला आहे. युवा अवस्थेपासून त्या विविध संस्थांशी स्थानिक नागरी समस्या, इतर सामाजिक प्रश्नांवर त्यांनी काम केलंय. या संघटनेमुळे प्रगतिशील विचार व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला. CPIM पक्षाचे सदस्यत्वही घेतले होते. तसेच जनवादी महिला संघटनेत विधी सल्लागार म्हणून कार्य केले आहे. महाविद्यालयीन काळापासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत सक्रिय व स्वयंसेवी कार्य करीत आहेत. डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येनंतर पिंपरी चिंचवड रिंगण नाट्य पथकाचा भाग म्हणून महाराष्ट्रभर 130 पेक्षा अधिक प्रयोग सादर केले असून वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारित करणे व अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देण्याचे त्या कार्य
अत्यंत यशस्वीपणे करतात. 2016 मध्ये बेंगळुरू येथे राष्ट्रीय विज्ञान परिषदेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रतिनिधित्व केले. 2017 मध्ये कोलकाता विद्यापीठात जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यावर त्या सादरीकरण केले. 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्याच्या मसुदा समितीत सदस्य म्हणून सहभाग आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये युगांडा संसदेत ब्लॅक मॅजिक, बाल बलिदान संबंधित विषयांवर मार्गदर्शन व सूचना दिल्या. 2019 सिंगापूर येथे आयोजित आशियाई मानवतावादी परिषदेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रतिनिधित्व म्हणून सहभाग. 2019 मध्ये ऑस्ट्रेलियन पत्रकार जोई ऑसबॉर्न यांच्यासोबत महाराष्ट्रातील बाल बलिदान प्रकरणांच्या अभ्यासासाठी विविध ठिकाणी भेटी दिल्या. महिला व कायदा, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा, वैज्ञानिक दृष्टिकोन, महिला सक्षमीकरण या विषयांवर महाराष्ट्रभर 150 पेक्षा अधिक त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. कोविड लॉकडाऊन काळात अंधश्रद्धा व जात पंचायत पीडितांना मार्गदर्शन करून पोलीस तक्रारी करण्यास त्या मदत करतात. असे विविधांगी त्यांनी 2023 मध्ये बेळगाव येथे राष्ट्रीय बसव दलाकडून सन्मानचित्र, गौरवचित्र प्रदान झाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून POSH पॉश कायद्यानुसार विधी तज्ञ म्हणून अंतर्गत तक्रार समिती सदस्य म्हणून नियुक्ती. मे 2025 ते एप्रिल 2026 दरम्यान अंधश्रद्धा विरोधी केंद्रीय कायद्याच्या मसुदा समितीत सक्रिय सहभाग. अशा विविधांगी विषयांवरती, विविधांगी स्तरावरती मॅडमने काम केलेलं आहे. त्या अत्यंत सक्रिय कार्यकर्त्या आहेत. मॅडम, मी तुमचा इथं अभिनंदन करते आणि तुम्हाला इथं स्वागत करून हा मंच आपणास खुला आहे. धन्यवाद. थँक्यू मॅडम. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. जयश्रीताई, बोलणार आहात तुम्ही काही? ताई सुरू करा, व्याख्यान सुरू करा. ओके ओके. हा, तर गुड इव्हनिंग एव्हरीबडी. जयश्रीताईंनी म्हणजे जयश्रीताई पट्टणनी खूप मोठं लांब लचक अशी ओळख दिली. खरं एवढी गरज नव्हती, शॉर्टमध्ये केलं असतं तरी चाललं असतं, कारण आता बऱ्यापैकी आपण एकमेकांना ओळखायला लागलोय. त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजे फॉर्मॅलिटीजची गरज नाहीये. सर्वांना नमस्कार. आणि या समाजाच्या उत्थानासाठी ज्या ज्या लोकांनी काम केलं त्या सगळ्या महामानवांना, म्हणजे आपले बसवण्णा आहेत, महात्मा बसवण्णा आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजाराम मोहन रॉय आणि असे अनेक लोक आहेत ज्यांनी या समाजाच्या उत्थानासाठी काम केलेले. 12व्या शतकात जर बसवण्णा करू शकले तर ते काम आज आपण का करू शकत नाहीये, हा एक मोठा प्रश्न आहे आपल्या समोर. कारण 12व्या शतकामध्ये महिलांनी घराबाहेर पडणे, उंबऱ्याच्या बाहेर पडणे, त्याच्यानंतर महिलांनी अनुभव मंडप सारख्या ठिकाणी एकत्र येणे, त्यानंतर त्यांनी स्वतःचे स्वतंत्र विचार मांडणे, ही जी गोष्ट आहे ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. कारण समाजामध्ये महिलांना कुठलाही स्थान नव्हता. त्या काळात बसवण्णांनी महिलांना स्थान मिळवून देण्याचं काम केलेलं आहे आणि बसवण्णा म्हणूनच आपल्यासाठी खूप ग्रेट ठरतात. आणि त्यांचे विचार पुढे नेणे आणि त्यांनी सांगितलेल्या पदावर म्हणजे पथावर काम करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि ही जी कर्तव्य आहेत आपली, ही आपल्या भारतीय राज्यघटनेमधनं पण आलेली आहेत आपल्याला. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण जर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय काम करते याचा जर विचार केला तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन महिलांमधल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सुद्धा काम करते. महिलांनी जास्त अंधश्रद्धा होऊ नये, महिलांनी श्रद्धेच्या नावाखाली गुंतत जाऊ नये. आता नाशिक येथील खरात प्रकरण असेल किंवा गडगेबाबा असतील संगमनेरचे, हे सगळे प्रकार जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण हतबल होतो. आपल्याला कळत नाही की समाज कुठल्या दिशेने चाललाय. आणि त्यातल्या त्यात महिलांचं, कारण महिलांना शिक्षणाचा हक्क मिळाला, महिलांनी शिक्षणाच्या हक्कासोबतच स्वतःचे हक्क, स्वतःचं स्वातंत्र्य हे सगळं महिलांना कळायला लागलं, समजायला लागलंय. तरी सुद्धा 2005 सालामध्ये म्हणजे 2005 सालामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट म्हणजे महिलांचा घरगुती हिंसाचारापासून महिलांचा संरक्षण कायदा हा 2005 साली पारित होतो. म्हणजे 2005 पर्यंत महिलांवर अन्याय होतच होता आणि त्यानंतरही होत आहे.
हे साधारणपणे दिसून येतं. कारण समाज जो आहे, आपला समाज जो आहे, हा समाज महिलांना समान पातळी किंवा महिलांना रिस्पेक्टफुल वागणूक देण्यासाठी अजूनही काचकूच करत आहे. म्हणजे महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चुकीचा आहे. महिलांना काही समजतच नाही आणि महिलांना काही कळतच नाही, असा विचार साधारणपणे बऱ्याचशा लोकांचा आहे. आणि म्हणून महिलांवरती अन्याय आणि अत्याचार होत असतात. आणि हे अत्याचार होत असताना एक तर आपली पितृसत्ताक पद्धती, ज्याच्यामध्ये की मी पॉवरफुल आहे, मी पॅट्रियार्क फॅमिलीशी बिलॉंग करतो, मी पॅट्रियार्कल फॅमिलीमधनं मला वारस हक्क मिळतोय आणि मी ह्या घराचा आणि मी ह्या वारस कायद्याप्रमाणे मलाच हक्क आहे, असं जे काही समजूत समाजाने त्याला घालून दिलेले पुरुष प्रधान संस्कृतीमधल्या पुरुषाला, तर त्या संस्कृतीमुळे आणि त्या गोष्टीमुळे पुरुष नेहमी महिलांवरती म्हणजे त्याची पॉवर म्हणजे त्याची ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतो. ती ताकद कशी असते, मग ती कुठल्या पद्धतीने असते, ते जर आपण समजून घेऊयात आणि मग कायदा काय म्हणतो त्याविषयीही आपण बोलूयात. कारण डॉक्टर शेटकार सरांनी मला याविषयी सांगितलं की आता आपल्यामध्ये नाहीयेत छायाताई. तर छायाताईंवरती पण जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं त्यावेळेला त्यांच्यावरती घरगुती हिंसाचार झालेला होता. आणि तो सुद्धा इन लॉज कडून म्हणजे सासू सासरे, दीर, नणंद अशा लोकांकडनं झालेला तो हिंसाचार असतो. बरं, तो हिंसाचार हा शारीरिक असला पाहिजे का? तर निश्चितच शारीरिक असला पाहिजे नसला पाहिजे. म्हणजे तो शारीरिक एका स्तरापर्यंत असतो, तर तो शारीरिक हिंसाचार आपण जेव्हा म्हणतो तो मारहाणीच्या स्वरूपात असू शकतो, तो चटके देण्याच्या स्वरूपात असू शकतो, तो तिला खायला प्यायला न देणं या स्वरूपात असू शकतो. त्याच्यानंतर तिच्याशी नीट न वागणं, तिच्याशी नीट न बोलणं, तिला आर्थिक म्हणजे तिची आर्थिक विवेचना म्हणजे आर्थिक तिला मदत न करणं, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसून येतात. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या शिकलेल्या महिलांबरोबर होत नाहीत का? तर शिकलेल्या महिलांबरोबरही होतात. आणि अशिक्षित महिलांसोबतही होत असतात. आपल्याकडच्या संस्कृतीप्रमाणे हुंडा देणं म्हणजे हुंडा मुलीकडच्यांनी मुलाकडच्यांना दिला पाहिजे, ही आपल्याकडची संस्कृती आहे. आणि या संस्कृतीत निर्माण होणारा म्हणजे आर्थिक अन्याय किंवा आर्थिक जाच जो असतो तो मुलीच्या आईवडिलांना होत असतो. आणि त्यामुळे त्यांना आर्थिक भार पेलावा लागतो. लग्नाचा खर्च मुलींच्या आईवडिलांनी करायचा असतो. लग्नामध्ये हुंडा म्हणून मुलींच्या आईवडिलांनी पैसा द्यायचा असतो. पैसा, प्रॉपर्टी. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की पैसा पण द्यावा लागतो म्हणजे कॅशमध्ये पैसा द्यावा लागतो. आणि त्याच्यानंतर वस्तू द्याव्या लागतात. म्हणजे त्या ज्या वस्तू असतात त्या वस्तूच्या स्वरूपात असतं. टीव्ही, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, घरगुती सामान असतील, वस्तू असतील. कारण आपल्याकडे रुखवत मांडला जातो लग्नामध्ये. आणि रुखवत मांडत असताना रुखवतामध्ये आई वडिलांनी दिलेल्या सामानं असतात त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये भांडी असतात, त्याच्यामध्ये देवापासून असतं म्हणजे देवाची मूर्ती सुद्धा दिली जाते. म्हणजे कृष्ण, बसवण्णा, लक्ष्मी असे चांदीचे, सोन्याच्या ऐपतीप्रमाणे मूर्त्या द्यायच्या असतात. आणि हे सगळं मुलींच्या आईवडिलांवर बंधनकारक असतं. आणि म्हणून मुलींचा जन्मच नकोसा असतो बऱ्याचदा. कारण मुलगी जन्माला आली तर ही सगळी व्यवस्था करावी लागते. आणि लग्नाचा खर्च हा अमाप आहे. म्हणजे लग्नाचा खर्च जो पूर्वी होता, मला आमच्या लहानपणी आठवतं की आम्हाला काहीच नको, आम्हाला फक्त मुलगी द्या आणि नारळ द्या आणि आम्ही लग्न करून घेतो, असा म्हणणारा एक समाज होता आम्ही लहान असताना. आणि आता आम्ही जो बघतोय की एक समाज असा निर्माण झालेला आहे की आमचा मुलगा एवढा शिकलेला आहे, आमच्या मुलाची ऐपत एवढी आहे, आमच्या मुलाची कुवत एवढी आहे, त्याच्या कुवतीप्रमाणे तुम्ही लग्न लावून दिलं पाहिजे, त्याच्या कुवतीप्रमाणे सामान सुमान दिलं पाहिजे, त्याच्या कुवतीप्रमाणे तुम्ही सोनं दिलं पाहिजे आणि कॅशमध्ये हुंडा पण दिला पाहिजे. म्हणजे डावरी प्रोहिबिशन ऍक्ट सारखा कायदा 1961 साली अस्तित्वात आला. त्यानंतर सुद्धा आज देखील आपण समाजामध्ये असं बघतोय की डावरीची मागणी, हुंड्याची मागणी ही सर्रास केली जाते. आणि त्यासाठी मुलाच्या शिक्षणाचा हवाला दिला जातो की मुलाचं शिक्षण अमुक अमुक झालेलं आहे त्याच्यामुळे हे दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून मुलीच्या जन्माचा नकार, मुलगी नको आणि मुलगा पाहिजे, यासाठी सोनोग्राफी सेंटर सारखे किंवा डॉक्टर्सकडे जाऊन गर्भलिंग निदान केला जातो. आणि गर्भलिंग निदान केला जातो म्हणून गर्भातली मुलगी मारली जाते आणि गर्भातला मुलगा जिवंत ठेवला जातो आणि मुलाचा जन्म हा स्वागत केला जातो, म्हणजे याचा स्वागत केला जातो. आणि मुलीचा जन्म नाकारला याच्याबद्दलचं कवडीचंही दुःख त्यांना होत नाही. म्हणजे असा हा आपला समाज आहे
या समाजामध्ये हळूहळू बदल घडतोय आणि तो बदल आपण स्वागत केला पाहिजे त्या बदलाचा. कारण मुलींचा जन्म आता जात नाहीये, बऱ्यापैकी नाकारला जात नाहीये. पण तरीही आज परिस्थिती अशी आहे की मुलांना मुलगी मिळत नाहीये लग्नाला. म्हणजे मुलींची संख्या अजूनही कमी आहे. जर आपण रेकॉर्ड बघितला म्हणजे जनगणनेचा रेकॉर्ड किंवा जो मुलींची संख्या आणि मुलांची संख्या मोजण्याचा रेकॉर्ड बघितला तर त्याच्यामध्ये मुलांची संख्या ही जास्त आहे आणि मुलींची संख्या कमी आहे असं दिसून येतंय. आणि मग हे जे प्रकार आहेत ह्या सगळ्या प्रकारामध्ये खूप सारा अन्याय मुलींवर होत असतो. आणि म्हणून गर्भलिंग निदानचा कायदा अस्तित्वात आला 2013 मध्ये. डोमेस्टिक व्हायलन्सचा कायदा आला 2005 मध्ये. 2013 मध्ये गर्भलिंग निदान कायदा आला. गर्भलिंग निदान कायदा आला त्यावेळेला गर्भलिंग निदान कायद्यामध्ये सोनोग्राफी सेंटरवरती टाच लावण्यात आली. म्हणजे सोनोग्राफी सेंटरनी त्यांची अधिकृत नोंदणी करायची, त्यांनी किती सोनोग्राफी केली त्याबद्दलचं सांगणं आणि त्यांनी गर्भलिंग निदान करायचं नाही, जर केलं तर कडक कारवाई त्यांच्या विरुद्ध केली जाईल, असं सगळं ते त्या कायद्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे मुलींच्या जन्माचा स्वागत करणारे आई वडील फार फार कमी आहेत. आणि एक समाज असा आहे म्हणजे लिंगायत समाजाच्या बाबतीत मला कौतुक वाटेल की या समाजामध्ये मुलींचा जन्माचा स्वागत केला जातो. कारण आमच्या लहानपणापासून आम्ही बघत आलोय की आम्हाला चुलत बहिणी, मावस बहिणी, आते बहिणी, त्याच्यानंतर असे खूप सारे मावस बहिणी असतील, चुलत बहिणी असतील, आते बहिणी असतील. आमच्यामध्ये खूप चांगला सलोखा आहे. आमच्याकडे खूप मुली आहेत, मुलांची संख्या उलट कमी आहे आणि त्याचं स्वागतच आमच्या फॅमिलीजनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला हे कौतुक वाटतं की एक लिंगायत समाजामध्ये मला हा प्रकार कमी दिसतोय. म्हणजे गर्भलिंग निदान करणं, मुलींचा जन्म नाकारणं हा प्रकार कमी दिसतो. कारण एक असेल त्याच्यासाठी की आपण जे बसवण्णांच्या विचारांवर चालणारी लोक आहोत, आपण बसवण्णांचं जे जेंडर इक्वॅलिटी आहे म्हणजे स्त्री पुरुष समानता जी आहे याच्याबद्दलचं आपल्याला भान निर्माण झालेलं आहे. आणि हे भान निर्माण झाल्यामुळे लिंगायत समाजामध्ये हा प्रकार कमी दिसतो आपल्याला. पण तरीही लिंगायत समाजामध्ये अशिक्षित समाज आहे, जो अनपढ समाज आहे, त्यांच्यामध्ये पण प्रबोधन होण्याची गरज आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा या गोष्टी पोहोचवणं गरजेचं आहे. आणि ते सगळं आपल्या सर्व म्हणजे जे आपण वचन अध्ययनचे जे कार्यकर्ते आहोत आपल्या सर्वांचं हे काम आहे. आता हे सगळं मी बोलत असताना समाज कसा होता, कसा आहे आणि समाजाने कसं असलं पाहिजे याबद्दलचं मी आपल्या समोर मांडणी केलेली आहे. आणि त्याचबरोबर जो हिंसाचार होतो त्याच्याबद्दल आपण थोडंसं समजून घेऊयात. कारण हिंसाचार हा वेगवेगळ्या प्रकाराने होत असतो. हा हिंसाचार कसा असतो, व्हायलेन्स त्याला आपण म्हणतो. हा व्हायलेन्स जो आपल्या समाजाच्या म्हणजे आपला जो समाज आहे या आपल्या समाजामधल्या ज्या रूढी, परंपरा, मानसिकता, आपण विचार करण्याची आपली पद्धत, या सगळ्या गोष्टींवरती हिंसाचार अवलंबून असतो. आता हिंसाचारासारखी जी गोष्ट आहे ती कशी असू शकते, तर ती 9, 10, 11, 12 प्रकारे असू शकते. म्हणजे कशी असू शकते ती? एक तर ती असू शकते फिजिकल म्हणजे शारीरिक हिंसाचार असू शकतो. त्याच्यामध्ये तुमचा सेक्शुअल अब्यूज असेल, तुम्हाला मारहाण असेल, तुम्हाला चटके देणं असेल, तुमच्या अंगावरती ऍसिड फेकणं असेल किंवा तुमचं जे काही अपमान असेल हे असू शकतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इमोशनल म्हणजे तुम्हाला जे मेंटल, इमोशनल आणि जे मानसिक त्रास दिला जातो, तो मानसिक त्रास कशा पद्धतीचा असू शकतो, तर तो मानसिक त्रास जो आहे ते तिच्याशी न बोलणं. म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स कायदा जो आला ह्याच्यामध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे की तिच्याशी न बोलणं, तिच्याशी थोडंच बोलणं, तिच्याशी जास्त न बोलणं, तिला फ्रँकली सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करून न घेणं. घरातले जे काही विचार आहेत, घरातले जे काही लोक आहेत ते सगळे एकत्र बसतील, पण तिच्या म्हणण्याला किंवा तिचं म्हणणं ऐकिवात न घेणं किंवा तिच्याशी बोलणं, तिची राय न घेणं, असे सगळे प्रकार त्याच्यामध्ये येतात. आणि त्याच्यामध्ये मानसिक त्रास तिला होत असतो. काय मानसिक त्रास होत असतो तिला, की तिला बऱ्याचदा असं वाटतं की मी उगीच या घरात लग्न करून आलीये, मला आत्महत्या करावंसं वाटतंय, मला ह्या सगळ्या चक्रातून बाहेर पडायचंय, मला एक चांगलं सुखी संपन्न असं आयुष्य जगायचंय ज्याच्यामध्ये माझ्यावरती कोणीही अन्याय करणार नाही, माझ्यावरती कोणीही अत्याचार करणार नाही, मला कोणीही वाईट बोलणार नाही, मला कोणीही शिवीगाळ करणार नाही, म्हणजे माझ्यावरती म्हणजे माझा इन्सल्टिंग म्हणजे अपमानकारक वागणूक मला देणार नाही, अशी तिची साधी माफक अपेक्षा असते. पण ती अपेक्षा सुद्धा सासरच्या घराकडनं पूर्ण होत नसते. आणि मग हा जो काही आहे हा सगळा प्रकार जो आहे ना तिच्या मेंटल हेल्थ वरती त्याचा इफेक्ट होत असतो.
आणि फायनान्शियल अब्यूज मी मगाशी जसं बोलले की तिला पैसे देणार नाही, तिला कुठल्याही स्वतः म्हणजे ती कमावती जरी महिला असेल तरी तिच्या पैशांचा एक एक सॅलरी मधल्या एक एक रुपयाचा हिशोब ठेवला जातो आणि तो पैसा तिने तिच्या माहेरी देऊ नये याबद्दलचा पण अट्टहास असतो आणि तो पैसा तिचा नवरा किंवा तिचे सासरचे लोक मॅनेज करतात. म्हणजे तो पैसा खर्च करत असताना तिने स्वतःच्या इच्छेप्रमाणे तिला खर्च करता येणार नाही याची दखल घेतली जाते. म्हणजे हे फायनान्शियल अब्यूजचं येतं. आणि मग तिचा फ्रीडम अब्यूज केला जातो. फ्रीडम काय अब्यूज केला जातो की तू कुठेच जायचं नाही, तू आम्हाला सांगितल्याशिवाय कुठे जायचं नाही, तू आम्हाला सांगितल्याशिवाय काही करायचं नाही, तुला काहीही विकत घ्यायचं असेल तरी सुद्धा आम्हाला विचारलं पाहिजे. म्हणजे तिला तो अधिकार म्हणजे तिला कुठल्याही गोष्टीचा विकत घेण्याचा अधिकार तिच्याकडे राहत नाही. त्यानंतर तिचं जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे, तिला जे जगण्याचं आहे म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ टू लिव्ह विथ डिग्निटी, जो आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेला अधिकार आहे, फ्रीडम टू स्पीच वगैरे. तर असे जे काही तिचे अधिकार आहेत ते अधिकार तिला दिले जात नाही. तिला कुठेही बाहेर जाण्याची मुभा नसते, तिला तिच्या मित्रमैत्रिणींसोबत कुठे जाण्याची मुभा नसते, तिला कुठल्याही गोष्टीत म्हणजे तिचं हॉटेलिंग असेल, तिचं कुठे बाहेर जाणं असेल, शॉपिंग असेल, सगळ्या गोष्टीवरती कंट्रोल केला जातो. आणि आता नवीन जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये असं दिसतं की ह्या हॅरॅसमेंट आता इथपर्यंत नाही राहिलेल्या, त्या पुढे गेल्यात. पुढे कशा गेल्यात? टेक्नॉलॉजीचा विकास झालेला आहे. टेक्नॉलॉजीचा विकास झाल्यामुळे तू फेसबुकवर कोणाबरोबर फ्रेंडशिप केलेली आहे, तू व्हॉट्सअपवर कोणाबरोबर चॅटिंग करतेस, तू कुठल्या मित्रांना फोन करतेस, कुठल्या मैत्रिणींना फोन करतेस आणि तू हे सगळं आम्हाला म्हणजे तुझा मोबाईल जो आहे तो अनलॉक असला पाहिजे. तुझ्या मोबाईल मधनं तू कोणाला काही करत असशील, तू फेसबुकला असशील, इन्स्टाला असशील, तर ह्या सगळ्या अकाउंट्स बद्दलची डिटेल्स आम्हाला माहिती असली पाहिजे आणि आम्ही सांगू तेवढंच तुझं इंटरॅक्शन असलं पाहिजे. म्हणजे हे झालं टेक्निकल अब्यूज, म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून तिच्यावरती अन्याय अत्याचार करणं आणि तिचा फ्रीडम कर्टेल करणं. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींसाठी म्हणजे आपण जगामधल्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये येतो. भारत हा डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये येतो आणि बऱ्याच अंडर डेव्हलप्ड आणि डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये महिलांवरती बरेच अत्याचार होतात असं युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी आपल्याला डायरेक्शन्स दिल्या डेव्हलपिंग आणि अंडर डेव्हलप्ड कंट्रीजला. खरं डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये पण अन्याय अत्याचार होतात, तिथं होत नाही असं म्हणणं नाहीये माझं, पण युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने अशा डायरेक्शन्स दिल्या भारत सरकारला की तुमच्या देशामध्ये तुमच्या इथे महिलांवरती अन्याय होत आहेत आणि त्यामुळे महिलांच्या प्रोटेक्शनसाठी म्हणजे तिच्या हक्कावरती गदा आणू नये आणि तिचं पूर्ण प्रोटेक्शन झालं पाहिजे आणि तिला डिग्निफाईड लाईफ जगता आलं पाहिजे, यासाठी कायदे करा. आणि मग त्यावेळेला हा कायदा अस्तित्वात आला 2005 मध्ये, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. आता डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा अस्तित्वात आल्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट काय म्हणतो, म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट ची तरतुदी काय आहेत, म्हणजे कायद्यामधल्या तरतुदी काय आहेत त्या मी शॉर्टमध्ये आपल्या समोर म्हणणार आहे. कारण आपण कायद्याचा अभ्यास करण्यासाठी इथे आलेलो नाही, आपण समाजाचा अभ्यास करण्यासाठी आपण इथे बसलोय. आणि म्हणून कायदा जो आहे हा कायदा, मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं की अनेक प्रकारे महिलांवर अन्याय अत्याचार होत असतात. मग तिचं ही जी घसरण आहे, महिलेच्या विकासाची घसरण, म्हणजे जे मगाशी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बोलल्या जयश्रीताई पटन, तर तिचा जो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होताना काय अडचण तिला येतात, काय अडसर येतात तिला, त्या सगळ्या अडसर बाजूला होऊन तिने एक चांगला नागरिक म्हणून, एक चांगली महिला म्हणून तिने समाजामध्ये तिची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आणि त्या डेव्हलपमेंटच्या आड येणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या आड येणाऱ्या गोष्टी दूर सारण्यासाठी म्हणजे त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे लक्षात आलं पाहिजे की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की जेंडर इक्वॅलिटीच्या दृष्टीने पुरुषांचं ट्रेनिंग सुद्धा होणं गरजेचं आहे. कारण पुरुषांचं ट्रेनिंग जर जेंडर इक्वॅलिटीच्या बेसिसवर झालं तर निश्चितपणे महिलांवरती अन्याय अत्याचार करताना पुरुष जरा विचार करेल. त्यानंतर सासू सासरे दीर नणंद ह्यांच्याकडनं जो होणारा अन्याय किंवा अत्याचार असेल तर हे अन्याय अत्याचार समजून घेण्यासाठी आणि त्यांच्यावरती पण संस्कार झाले पाहिजे, त्यांची मन सुद्धा बदलली पाहिजेत. त्यांनी सुद्धा घरात आणलेली सून जी आहे किंवा येणारी नवीन सून आहे तिच्याबद्दलचं एक रिस्पेक्टफुल वातावरण घरामध्ये असलं पाहिजे. तिला इन्सल्टिंग किंवा तिला शिवीगाळ करणं, तिला नेहमी खालून पाडून बोलणं, तुला अमुकच येत नाही, तुला तमुकच येत नाही, तुझ्या आई वडिलांनी तुला काय शिकवलं, अशा पद्धतीचं तिला बोलणं आणि तिला सारखं टोमणे मारणं हा प्रकार न होता
तिला घरामध्ये चांगल्या पद्धतीची वागणूक, जसं तुम्ही तुमच्या मुलींना वागवता तशा पद्धतीने सुनांना पण वागवलं गेलं पाहिजे. आणि या सुना ज्या आहेत या तुमच्या घराचं म्हणजे तुमचं घर पुढे नेणाऱ्या आहेत आणि तुमच्या घरासाठी त्या त्यांचं स्वतःचं घर, स्वतःचे आई वडील, स्वतःचे भाऊ बहीण, स्वतःचे नातेवाईक त्याग करून ती तुमच्या घरी आलेली असते. आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार होणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून डोमेस्टिक व्हायलन्स सारखा जो ऍक्ट आहे, या ऍक्ट मध्ये काय काय प्रोटेक्शन आपल्याला मिळालेलं आहे, म्हणजे महिलांना काय प्रोटेक्शन मिळालेलं आहे, याच्याबद्दलचं मी एक शॉर्ट मध्ये आपल्या समोर मांडणी करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण कायद्यामधल्या तरतुदी आणि कायद्यामधल्या तरतुदींचा कसा उपयोग केला पाहिजे महिलांनी, याविषयी मी आपल्याशी बोलणार आहे. कारण हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये डोमेस्टिक रिलेशनशिप मध्ये राहणारे म्हणजे घरगुती नात्यामध्ये राहणारी जी महिला असते, कुठल्याही घरगुती नात्यामध्ये ती राहत असेल तर ती या कायद्याच्या अंतर्गत तिला राईट्स आहेत, तिला या कायद्याचा उपयोग करून तिचे हक्क तिला मिळवता येतात. आता घरगुती नात्यामध्ये राहणारी महिला तर ती कोण असते, तर एक लग्न होऊन येणारी जी नवऱ्याबरोबर लग्न होतं म्हणून त्या घरात येते आणि मग त्या घराची ती एक सदस्य होते, मेंबर होते. आणि मग त्याच्यामध्ये तिचं नातं काय असतं की एक बायको असते, ती एक सून असते, ती त्याच्यानंतर ती वहिनी असते आणि ती असे सगळे रोल्स ती तिथे निभावत असते त्या घरामध्ये. आणि हे रोल्स निभावत असताना तिचे सासू सासरे, नवरा, धीर आणि नणंद या लोकांनी तिच्याशी रिस्पेक्टफुली वागलं पाहिजे, ही एक अपेक्षा आहे. कारण भारतीय राज्यघटना आपल्याला स्वातंत्र्य देतं आणि त्या स्वातंत्र्याच्या आड येणारी ही गोष्ट आहे की जर कोणी त्रास देत असेल तर या नात्यातून निर्माण होणारं जे रिलेशन आहे ते डोमेस्टिक रिलेशन म्हणलं जातं. त्यानंतर अजून एक रिलेशन आहे जे ब्लड मधनं रिलेशन निर्माण होतं. ब्लड म्हणजे रक्तातून निर्माण होणारे, म्हणजे आई वडील, भाऊ बहीण, अशी ही नाती आहेत. यांच्याकडून अत्याचार होत असेल तरी तिला या कायद्याअंतर्गत संरक्षण मिळू शकतं. त्यानंतर तिसरं एक नातं आहे जे आता आपल्याला रेकग्नाइज केलं गेलेलं आहे आणि ते ह्या कायद्यामध्ये स्पेसिफिकली रेकग्नाइज केलेलं आहे. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये स्पेसिफिकली रेकग्नाइज केलेलं आहे, ते आहे लिव्ह इन रिलेशनशिप. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्न न करता जर एक पुरुष आणि एक महिला एकत्र राहत असतील आणि त्यावेळेला तिचा काही अब्यूज झाला, तिच्यावरती अन्याय झाला, अत्याचार झाला, मारहाण झाली, शिवीगाळ झाली, फायनान्शियल अब्यूज झाला, इकॉनॉमिकल अब्यूज झाला, जर तिच्यावरती मेंटल हॅरॅसमेंट झाली, तिच्यावरती सेक्शुअल हॅरॅसमेंट झाली, तर अशा वेळेला तिला कोर्टामध्ये जाऊन दाद मागता येते. म्हणजे कोर्टामध्ये जाऊन तिचं गाऱ्हाणं ती मांडू शकते आणि ती सांगू शकते की जरी मी माझं लग्न झालेलं नाहीये अमुक अमुक व्यक्तीबरोबर, तरी मी या व्यक्तीबरोबर लिव्ह इन मध्ये राहतीये, मी या व्यक्तीसोबत बायको या नात्याने राहते, पण आमचं ऑफिशियली मॅरेज नाहीये, ऑफिशियल मॅरेज आमचं नाहीये, तरी आम्ही एकत्र राहतोय आणि आम्ही एकत्र राहतोय म्हणून या कायद्याच्या अंतर्गत तिला प्रोटेक्शन मिळू शकतं. या कायद्याच्या अंतर्गत ज्या काही तिला व्यवस्था आहेत त्या मिळू शकतात. आता या कायद्याच्या अंतर्गत अशा महिला, ज्या मी 3 प्रकारच्या महिला सांगितल्या आपल्याला, एक आहे लग्न झाल्यानंतरच्या नात्यात येणारी, एक आहे आई वडिलांच्या रक्तातनं येणाऱ्या नात्यातनं आणि तिसरं लिव्ह इन आहे. तर या 3 प्रकारच्या नात्यातून आल्यानंतर ही महिला त्या घरात येते, त्या घरात आल्यानंतर तिच्यावरती जर अन्याय अत्याचार होत असेल तर ती काय करू शकते, तर ती ह्या कायद्याच्या अंतर्गत म्हणजे प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, मराठीमध्ये महिला म्हणजे घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 असं हे कायद्याचं नाव आहे. तर या कायद्याच्या अंतर्गत ती कोर्टाला अर्ज करू शकते. सेक्शन 12 ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की तिने कोर्टामध्ये अर्ज करायचा आहे. जर तिला सासरच्या लोकांकडनं छळवणूक होत असेल, त्रास होत असेल, तिला घराबाहेर हाकललं जातं, बऱ्याच अपरात्री तिला घराबाहेर काढलं जातं, त्यावेळेला तिने जायचं कुठं, ही मोठी अडचण आहे. त्याच्यामुळे या कायद्याच्या अंतर्गत शेल्टर होमची व्यवस्था केली गेली पाहिजे असंही सांगितलेलं आहे. म्हणजे गव्हर्नमेंट असिस्टेड शेल्टर होम्स तिला असले पाहिजेत, जेणेकरून तिला तिथे राहण्याची व्यवस्था होऊ शकते अशा वेळेला रात्री अपरात्री घराबाहेर काढलं तर. कारण सगळ्यात महत्वाचं आहे की महिलांना नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये डायरेक्टली लग्न झालं म्हणून हक्क प्राप्त होत नाही. नवरा मेल्यानंतर म्हणजे तिचे हजबंड वारल्यानंतर तिला तिच्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क प्राप्त होतात आणि त्यामुळे मग तिला लग्न झाल्या तिला हक्क प्राप्त होत नसल्यामुळे तिला त्या सासरचं घर हे तिचं स्वतःचं घर आहे असं म्हणता येत नाही आणि म्हणून त्या घरातून इथं तुझं काय आहे, तुझ्या आईवडिलांचं घर आहे का, हे आमचं घर आहे असं म्हणून तिला घराबाहेर काढलं जातं. आणि मग अशा वेळेला तिला या कायद्याच्या अंतर्गत तिला जाता येतं, कोर्टामध्ये जाऊन
तिला काय मागणी करता येतं, तर एक प्रोटेक्शन, की माझ्यावरती कुठलाही अन्याय अत्याचार सासू सासऱ्यांनी, घरच्यांनी, नवरा, दीर, नणंद या लोकांनी माझ्यावरती अन्याय अत्याचार करायचं नाही. त्याच्यामध्ये चुलत, मावस असे लोक पण येतात. असे लोक जर तिथे आजूबाजूला राहत असतील, तिच्यासोबत राहत असतील, तर ते पण त्याच्यात, म्हणजे जे जे कोणी सासरच्या घरात राहत असतील ते सगळे ह्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये मॉनिटरी रिलीफ, म्हणजे तिला आर्थिक मदत दिली गेली पाहिजे. कोर्टाचं असं म्हणणं आहे, कायद्याचं असं म्हणणं आहे, की कोर्टाने जर तिला आर्थिक मदतीची गरज असेल, म्हणजे तिला मेंटेनन्सची गरज असेल, तिला घर भाड्यासाठी पैशांची गरज असेल, किंवा मुलांच्या शिक्षणासाठी तिला पैशांची गरज असेल, आणि तिला घराबाहेर काढलेलं असेल आणि तिची व्यवस्था काही होत नसेल, तर तिला राहण्याची व्यवस्था करून देण्यापासून ते ह्या सगळी व्यवस्था कायद्याप्रमाणे तिला मागणी करता येते कोर्टातनं. समजा असं होतं कधी कधी, की मूल जे असतं ते आमच्या घराण्याचं वारस आहे आणि तू निघ, आणि मुलाला त्यांच्याकडे ठेवून घेतलं जातं आणि तिला घराबाहेर काढलं जातं. मग अशा वेळेला मुलाची कस्टडी पण तिला मागता येते कोर्टातनं. आणि तिला रेसिडेन्स ऑर्डर्स मी म्हटलेले, की तिला पुन्हा त्या घरामध्ये जाण्यासाठी, म्हणजे जर तिला त्या घरातनं हाकललं असेल, घराबाहेर काढलं असेल, तर त्या घरामध्ये पुन्हा जाण्यासाठी, पुन्हा त्या घरामध्ये येण्यासाठी, कारण सासरचं घर लग्न झाल्यानंतर इनलॉजचं घर हे तिचं घर असतं. लग्नाच्या अगोदर ती आई वडिलांच्या घरात असते आणि नंतर ती सासरच्या घरात येते. कारण आपल्याकडच्या रूढी परंपरा संस्कृतीप्रमाणे लग्न झाल्यावर महिलेनी नवऱ्याच्या घरी जायचं असतं, आणि म्हणून त्या घरामध्ये राहण्याचा तिचा हक्क अबाधित ठेवलेला आहे कायद्याने. त्यांनी असं सांगितलेलं आहे, की तिला त्या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही. तो तिचा हक्क आहे त्या घरात राहण्याचा. भले तो सासू सासऱ्यांचं घर असू देत, ते जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी असू देत, किंवा नवऱ्याची प्रॉपर्टी असू देत, किंवा कुणाची पण प्रॉपर्टी असेल, तिला स्वतः मालकी हक्क जरी नसेल त्या प्रॉपर्टीमध्ये, तरी पण तिला त्या घरामध्ये राहण्याचा हक्क आहे, असा कायदा सांगतो. त्याच्यानंतर तिला म्हणजे असं आहे, की या कायद्याच्या अंतर्गत तिला जे काही राईट्स आहेत, ते राईट्स मिळवण्यासाठी ती कोर्टामध्ये जाऊ शकते. आणि तिचं जे आयुष्याची बर्बादी झालेली आहे आणि तिला जी नुकसान भरपाई आहे, म्हणजे या घरात लग्न करून ती आली आणि त्याच्यामुळे तिला जो मानसिक त्रास होतोय आणि तिच्या आयुष्याची जी म्हणजे ऍक्च्युली आपण असंच म्हणतो, की तिच्या आयुष्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. या सगळ्या छळामुळे, त्रासामुळे, आर्थिक, मानसिक, शारीरिक, सेक्शुअल या सगळ्या गोष्टींमुळे तिचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि हे नुकसान भरपाई ती कोर्टातनं मागू शकते, म्हणजे कॉम्पन्सेशन ती मागू शकते. आता कॉम्पन्सेशनची अमाऊंट किती असावी हे कोर्ट ठरवेल, पण ती कॉम्पन्सेशन मागू शकते. तिचं जर सोनं, नाणं, सर्टिफिकेट्स, डॉक्युमेंट सगळे तिथे असतील त्या घरात, तर ते पण तिला मागण्याचा राईट आहे. तिचे कपडे लत्ते, कारण बऱ्याचदा असं होतं, की आहे त्या कपड्यानिशी तिला घराबाहेर काढलं जातं, आणि मग तिला कपडे लत्ते, तिचे सगळे जे काही दागिने आहेत, तिचं सामान सुमान, तिचे सर्टिफिकेट्स, डॉक्युमेंट्स, मुलांचे सगळं साहित्य हे ती मागू शकते. आणि तिला त्या घरात रिएंटर करण्यासाठीचा पण राईट असतो, तोही तिला मागता येतो. म्हणजे हा कायदा तिच्या प्रोटेक्शनसाठी, म्हणजे एक महिला तिच्या जगण्यासाठी तिला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टींची पूर्तता कायदा करून देऊ शकतो. आणि म्हणून ह्या कायद्याला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि या कायद्याप्रमाणे खूप चांगल्या चांगल्या केस लॉ सुद्धा, म्हणजे सुप्रीम कोर्टाने जे निकाल दिलेत, हायकोर्टाने निकाल दिलेत, खालच्या कोर्टाने जे निकाल दिलेले आहेत, ते खूप छान छान आणि चांगले निकाल दिलेले आहेत. आमच्या एका केसमध्ये ती ज्या घरात राहत होती ते घर लोनवर होता, हाऊसिंग लोनवर, आणि त्या हाऊसिंग लोनचा हप्ता नवऱ्याने भरलं पाहिजे घराचं लोन फिटेपर्यंत, असं कोर्टाने त्याला डायरेक्शन्स दिले. म्हणजे कोर्ट हे स्वतःहून सुओ मोटो असे ऑर्डर्स काढू शकतं. एका केसमध्ये आमच्या असं झालं होतं, की तिला तो घरामध्ये यायचा आणि खूप धिंगाणा घालायचा, दारू प्यायचा, मोठमोठ्यांदा रेडिओ लावायचा, टीव्ही लावायचा, घरामध्ये नको असलेल्या गोष्टींचं शॉपिंग करायचा, आणि रात्री जोर जोरात रेडिओ बिडिओ लावून, टीव्ही लावून तो घरामध्ये गोंधळ घालायचा 12-1 वाजेपर्यंत दारू बिरू पिल्यानंतर. आणि मग आम्ही कोर्टामध्ये सांगितलं, की ह्या माणसाने ह्या घरात यायचं नाही, आणि कोर्टाने तशी ऑर्डर केली ना, की त्याला घरात येऊ नये असं. म्हणजे या कायद्याप्रमाणे तुम्हाला अनेक पद्धतीने न्याय मिळू शकतो. आणि त्या न्यायासाठी तुम्ही कोर्टामध्ये जर तुम्ही तसा तगादा लावला किंवा केस लावली, तर तुम्हाला ते न्याय मिळू शकतं. त्यामुळे काय होतं, की तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टचा खूप चांगला उपयोग करून घेता येतो. आता ह्या डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट प्रमाणे आता अजून नवीन सुधारणा झालेल्या आहेत लॉकडाऊन नंतर या कायद्यामध्ये. कारण सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला होता, रजनेश वर्सेस नेहा अशी ती केस लॉ आहे सुप्रीम कोर्टाची, जी 2020 मध्ये आली लॉकडाऊनच्या दरम्यान.
तर या कायद्यामध्ये, या केसमध्ये असं सांगितलंय सुप्रीम कोर्टाने की काय होतं की जेव्हा आपण मेंटेनन्स मागायला जातो कोर्टामध्ये, मेंटेनन्सचा अर्ज केला समजा, आणि ते अर्ज केल्यानंतर समोरच्या नवऱ्याच्या लोकांची, म्हणजे नवरा जेव्हा कोर्टात येतो तो काय म्हणतो, रेस्पॉन्डंट म्हणतो आपण त्याला, तर तो कोर्टामध्ये आल्यावर काय म्हणतो की मला उत्पन्नाचं साधन नाहीये, माझ्याकडे पैसे नाहीयेत पुरेसे, माझं मला भागत नाहीये, हिला मी कुठनं पैसे देऊ. म्हणजे लग्नाच्या अगोदर हेच लोक, आम्ही IAS ऑफिसर आहोत, आम्ही इंजिनियर आहोत, आम्ही डॉक्टर आहोत, आम्ही D फार्मसी केलेले मोठे मोठे आम्ही कंपनीमध्ये कामाला आहोत असं सांगतात. आणि मग आणि आमचा एवढा एवढा पगार आहे, तुमची मुलगी आयुष्यभर सुखी राहील आमच्या घरात, असं त्यांनी आश्वासन दिलेलं असतं. आणि असं आश्वासन दिल्यानंतर जेव्हा लग्न करून ही मुलगी त्या घरात जाते, तिच्यावरती अन्याय होतात, अत्याचार होतात, आणि ती जेव्हा कोर्टामध्ये जाते तेव्हा हे लोक काय म्हणतात की आमच्याकडे काहीच नाहीये, आम्ही हिला देऊ शकत नाही, आमची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये. आणि म्हणून मग ही जी केस आली रजनेश विरुद्ध नेहा 2020 मधली, या केसमध्ये कोर्टाने काय सांगितलंय की जिनी पोटगी मागितली तिने तिचं उत्पन्नाचं पण सगळे डिटेल्स कोर्टात द्यायचे, आणि ज्याला पोटगी द्यावी लागणार आहे कायद्याप्रमाणे त्यांनी सुद्धा उत्पन्नाचे, पोटगी म्हणजे मेंटेनन्स, तर ते द्यावं लागणार आहे, त्यांनी सुद्धा त्याच्या उत्पन्नाचे डिटेल्स, म्हणजे त्याच्याकडे काय आहे, कार, गाडी, बंगला, फ्लॅट, त्याच्याकडे सोनं नाणं, शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट काय असेल, किंवा त्याच्याकडे अजून काही लिक्विड फंड्स असतील, तर याच्या सगळ्यांची डिटेल्स त्यांनी कोर्टात द्यायचे. म्हणजे पूर्वी असं कंपल्शन नव्हतं, पण सुप्रीम कोर्टाने ह्या केसमध्ये गाईडलाईन्स सांगितले की हे डिटेल्स तुम्ही इन्कम अँड असेट्स, लायबिलिटीज ऍफिडेव्हिट देऊन कोर्टासमोर तुमचं उत्पन्नाचं सगळं मांडलं पाहिजे क्लिअर कट. म्हणजे कोर्टाला ट्रान्सपरंटली कोर्टाला ऑर्डर करता येते, आणि म्हणून कोर्ट ट्रान्सपरंटली ऑर्डर करू शकते आता. त्यानंतर ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या तारखेला तिने कोर्टामध्ये मेंटेनन्सची मागणी केलेली आहे किंवा आर्थिक मदत मागितलेली आहे त्या तारखेपासून तिला दिलं पाहिजे. समजा 2 वर्षांनी कोर्टात म्हणजे मेंटेनन्सचा अर्ज निकाली निघतो, 2 वर्ष म्हणजे त्याच्या पूर्वीचे 2 वर्ष जेव्हा तिने कोर्टात अर्ज केला त्या तारखेपासून ते निकाल लागला त्या तारखेपासून कायमस्वरूपी असं तिला ती मेंटेनन्स मिळतं. आता मेंटेनन्स बंद होण्याची जी कारण आहेत ती वेगळी आहेत, त्यासाठी वेगळे कायदे आहेत, त्याबद्दल पण आपण बोलू थोड्या वेळाने. पण मेंटेनन्स तिला द्यावा लागतो त्यांना. आणि मग त्याच्यानंतर ह्या कोर्टामध्ये अजून एक ह्या जजमेंटमध्ये कोर्टाने अजून एक सांगितलेलं आहे की क्वांटम ठरवत असताना, म्हणजे मेंटेनन्सची अमाऊंट ठरवत असताना त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, म्हणजे दोघांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय होतं त्याच्या अगोदर, म्हणजे त्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगनी तिने आणि तिच्या मुलांनी इथून पुढे पण राहता यावं त्यांना, अशा पद्धतीची मेंटेनन्सची ऑर्डर होऊ शकते. त्यानंतर एज्युकेशनल, प्रोफेशनल त्यांचं बॅकग्राऊंड बघितले जातात, आणि मग जर त्या पद्धतीचं काही असेल तर तशी ऑर्डर केली जाते. आणि तिचे रिझनेबल नीड्स आहेत. रिझनेबल नीड्स काय असतात एका माणसाचे, की तिला तिच्या मुलांचं संगोपन करायचं, त्यांचं शिक्षण करायचंय, त्याच्यानंतर त्यांचे मेडिकल एक्सपेन्सेस करायचे, त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करायची आहे तिला, या सगळ्या गोष्टींची व्यवस्था झाली पाहिजे, एवढी मेंटेनन्सची अमाऊंट कोर्टाने दिली पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर तिचं काही हेल्थ इश्यू असेल किंवा त्याचे काही हेल्थ इश्यू असेल तर हेही कोर्ट कन्सिडर करतं. आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये असं आहे की जेव्हा एखादी मेंटेनन्सची ऑर्डर कोर्टाकडनं होते आणि त्यांनी ती भरली नाही तर त्याला डिफेन्स त्याला राहणार नाही, त्याला केसमध्ये कंटेम्प्ट प्रोसिडिंग्स होऊन त्याला प्रिझनमध्ये जावं लागेल, डिसओबिडियन्स केला म्हणून त्याला जेलमध्ये जाता येतं. म्हणजे असा हा कायदा परिपूर्ण कायदा आहे जो महिलांच्या हक्कासाठी आणि महिलांच्या डिग्निटीसाठी, हा जो 2005 मध्ये अस्तित्वात आला, आणि 2005 नंतर खूप साऱ्या महिलांनी या कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती होणारा अन्याय अत्याचार ह्याला वाचा फोडलेली आहे, आणि कोर्टाने त्या त्या वेळेला तसे तसे निकाल देऊन महिलांचे हक्क व अधिकार अबाधित ठेवलेले आहेत. असेच खूप सारे केस लॉस आहेत या केस म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्सच्या संदर्भामध्ये. ते आपण थोडंसं शॉर्टमध्ये समजून घेऊयात की काय अधिकार आहेत, की तिला कसले कसले रिलीफ मिळू शकतात. हा एकतर सिव्हिल कायदा आहे, म्हणजे हा क्रिमिनल कायदा नाहीये, त्याच्यामुळे ह्या सिव्हिल कायद्याच्या अंतर्गत तिला कॉम्पेन्सेशन, मेंटेनन्स, प्रोटेक्शनची ऑर्डर, म्हणजे समजा तो वारंवार फोन करून त्रास देत असेल तर कोर्ट सांगतं की बाबा तिला फोन करू नकोस, तू फोन केलास तिला तर मग आम्ही तुझ्या विरुद्ध कारवाई करू, म्हणजे फोन करू नकोस. एखादा पिछा करत असेल तिचा, सारखं सारखं तिच्या ऑफिसच्या तिथे जाणं, तिला त्रास देणं, ऑफिसच्या लोकांना भेटणं, त्यांना त्रास देणं, मग अशा वेळेला प्रोटेक्शन देऊन तिला पिछा करू नको, तिला त्रास देऊ नको असं कोर्ट सांगतं. त्यानंतर कोर्ट वेगवेगळ्या पद्धतीने कॉम्पन्सेशन सुद्धा तिला मिळवून देण्याचा प्रयत्न करतं. हे ह्या कायद्यामुळे शक्य झालेलं आहे, नाहीतर आधी शक्य नव्हतं.
आधी जो आपला जुना IPC, आताचा BNSS जो आहे, भारतीय न्याय सुरक्षा संहिता जी आहे, नवीन झालेली आहे, CRPC आपलं IPC ला बदलून BNSS झालेला आहे. तर त्याच्याप्रमाणे आपल्याला 498 प्रमाणे केस करता येत होती. 498A ज्याला खूप फेमस आहे, ते लोकांना माहिती आहे बऱ्यापैकी, की क्रुएल्टीच्या संदर्भात आणि डावरी डिमांडच्या संदर्भातली ही केस लॉ आहे. म्हणजे हा कायदा आहे की 498 प्रमाणे तुम्हाला पोलीस कंप्लेंट करता येत होती. म्हणजे पोलिसांकडे जायचं, पोलिसांकडे तक्रार करायची, पोलिसांनी ती तक्रार घेतली तर 498 ची केस व्हायची. पण ह्याच्यामध्ये पोलिसांना काढून टाकलेलं आहे ह्या कायद्यामधून आणि डायरेक्ट कोर्टामध्ये ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्याकडे तुम्ही जाऊन ही केस दाखल करू शकता. म्हणजे हा फरक आहे ह्याच्यामध्ये, की जी अडसर आपल्याला पोलीस यंत्रणेच्या बाबतीत किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरीकडनं मिळत होती, जे आपल्याला त्रास होत होता की पोलिसांकडे जाऊन कंप्लेंट करायला खूप त्रास व्हायचा, तर हे सगळं ह्यातनं म्हणजे या डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टमुळे हे आपल्याला शक्य झालेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, ह्या आपण समजून घेऊयात. आणि वेगवेगळ्या केसेस ज्या सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या आहेत, त्या वेगवेगळ्या केसेसमध्ये वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे एक ललिता टोप्पो आणि स्टेट ऑफ झारखंड ही एक केस आहे. या केसमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपच्या महिलेला हक्क आहे, तिला मागता येतं, तिला या सगळ्या गोष्टी ज्या मी आता बोलले ह्या सगळ्या राईट्स तिला प्राप्त होतात. त्याच्यानंतर अग्रीव्ड पर्सन कोण आहे, कोण रिलेशनशिपमध्ये राहतंय, याच्याबद्दलचं डिटेलिंग केसमध्ये केलेलं आहे. नंतर शेअर्ड हाऊसहोल्ड मध्ये राहण्याचा हक्क, अधिकार जो तिला आहे, सेक्शन 18 आणि 19 जो आहे या कायद्याचा, त्याच्याप्रमाणे शेअर्ड हाऊसहोल्ड म्हणजे सासरच्या घरामध्ये तिला राहण्याचा अधिकार आहे. सासरच्या घरामधून तिला बाहेर काढण्याचा कुणालाच अधिकार नाहीये. आणि त्यामुळे तो कायदा सुद्धा, म्हणजे याच्यातनं ते प्रोटेक्शन तिला मिळतं. आणि त्याच्यानंतर हा कायदा जो आहे, हा कायदा आपल्याला समजून घेत असताना बऱ्याचशा गोष्टी समजून घेता येतात, की ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणतं, हायकोर्ट काय म्हणतं, त्याच्यानंतर ज्या महिला नातेवाईक आहेत, त्या महिलेचे महिला नातेवाईक म्हणजे सासू, नणंद, भाऊजई, या सगळ्यांनी जर तिच्यावर काही अन्याय केला असेल तर त्यांना पण आपण ह्या केसमध्ये गुंतवू शकतो. म्हणजे ह्या केसच्या या कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती आपण केस दर्ज करू शकतो. त्याच्यानंतर मी आता लिव्ह इन रिलेशनचं पण आपल्या समोर बोललेली आहे. त्यानंतर माझ्याकडे अजून एक हे आहे की सुप्रीम कोर्टाची अजून एक केस लॉ आहे, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह रेसिडेन्स जो आहे तर त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. कन्स्ट्रक्टिव्ह रेसिडेन्स म्हणजे काय, की मगाशी मी जसं बोलली तसं शेअर्ड हाऊसहोल्ड मध्ये तिला राहण्याचा हक्क आहे आणि तिचा राहण्याचा हक्क कोणीही तिच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही, असं सांगितलं गेलेलं आहे. आणि मग तिचा मेंटेनन्सचा राईट, त्याच्यासाठी सुद्धा काही बऱ्याचशा केस लॉस आहेत. त्याच्यानंतर क्रुएल्टी कशा कशा पद्धतीची असू शकते, म्हणजे जो अन्याय म्हणतो आपण, अन्याय, अत्याचार किंवा तिला मानसिक त्रास देण्याचा जो प्रकार आहे, ते कसे कसे असू शकतात. तर त्याच्यामध्ये कॅल्क्युलेटेड सायलेन्स हा एक शब्द वापरलेला आहे. कॅल्क्युलेटेड सायलेन्स म्हणजे काय, की तिच्याशी बोलायचंच नाही, तिच्याकडे लक्षच द्यायचं नाही, तिच्याशी कुठलंही कम्युनिकेशन करायचं नाही. त्याच्यानंतर तिच्यावरती खोटे आरोप करणं, म्हणजे माझ्याकडे एक केस आलेली होती. त्या केसमध्ये एका महिलेने सांगितलं होतं की माझ्यावरती आरोप घेतात की तू चमचा चोरून नेला माहेरी, वाटी चोरून नेली माहेरी, ताटं चोरून नेली माहेरी. म्हणजे हे जे फॉल्स अक्युजेशन्स आहेत, आता चमचा, वाटी आणि ताटं ही काही चोरण्याच्या गोष्टी आहेत किंवा तिने चोरल्या असतील नसतील, पण तिची सासू आणि नणंद तिच्यावरती कंटिन्युअस आरोप करायचे की तू अशा अशा घरातल्या वस्तू नेते, तू घरातलं सामान नेतेस, तू घरातलं अमुक नेते, तमुक नेते. आणि मग तिच्यावरती अशा पद्धतीने छळवणूक केली जात होती. आता डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेसमध्ये कशा पद्धतीचा अन्याय होतो त्याचं एक मी तुम्हाला उदाहरण सांगते. आता माझ्याकडच्या केसेसच भरपूर आहेत डोमेस्टिक व्हायलन्सच्या, त्याच्यामुळे त्यातलीच उदाहरणं मी आपल्याला सांगेन. की एक उदाहरण असं होतं की म्हणजे जी महिला आहे तिचा नवरा परदेशात कामाला होता आणि ही इथे सासू सासऱ्यांसोबत राहत होती. आणि सासू सासऱ्यांसोबत राहत असताना तिच्यावरती त्यांनी खूप अन्याय अत्याचार केले. आणि मग तिला घराबाहेर काढलं. घराबाहेर काढल्यानंतर मग ती जेव्हा तिच्या माहेरी येते तर तिची मुलं तिला सोबत दिली नाही त्यांनी. आणि मुलं सोबत न दिल्यामुळे तिला मुलांची मागणी करायची होती की मला मुलांना भेटू द्या म्हणून. आणि कोर्ट म्हणाले जा तुझी मुलं आहेत, तू जाऊन भेट त्यांना. मग ही तिथं भेटायला गेली, त्यावेळेला तिला मारहाण केली.
म्हणजे अशा प्रकारे वागणूक केली जाते महिलांवरती. या महिलांना न्याय मागण्यासाठी कोर्टाच्या दारात जावंच लागतं. कारण सगळ्याच महिला कोर्टात जातात, ज्या महिलांवर अन्याय होतात त्या कोर्टात जातात. आता या कायद्याचा मिसयूज होतात असं बरेच लोक म्हणतायत की या कायद्याचा मिसयूज होतो, पण मिसयूज होणारे प्रकार फार कमी आहेत आणि न्यायासाठी जाणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. कारण तुम्ही न्यायासाठी कोर्टात जाताय तर तो मिसयूज होतो असं ते म्हणता येणार नाही. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने पण असं सांगितलेलं आहे की महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार असतील तर त्याची दखल पोलिसांनी पण घेतली पाहिजे आणि तिला तिला तिचा कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी न्यायालयांनी, वकिलांनी आणि समाजाने प्रयत्न केला पाहिजे. आणि समाजामध्ये अशा विविध संघटना आहेत जे महिलांच्या हक्कासाठी काम करतात. म्हणजे जनवादी महिला संघटनासारखी एक संघटना आहे, ज्या संघटनेची मी सभासद आहे आणि त्या संघटनेच्या मार्फत सुद्धा आम्ही महिलांच्या हक्कांसाठी काम करतो, महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी काम करतो आपण. आणि वेगवेगळ्या कायद्यांच्या अंतर्गत म्हणजे सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस म्हणून एक कायदा आहे की कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार. या कायद्याच्या अंतर्गत सुद्धा महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार जे आहेत त्याच्यासाठी तिथे वाचा फोडली जाते. कारण घरातच नुसता अन्याय होत नाही, कारण मुळातच जे आपली संस्कृती आहे किंवा भारतीय संस्कृती आहे, या भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना कमी लेखणं, महिलांना दुय्यम स्थान देणं, या प्रकारामुळे काय होतं की घरामध्ये ज्या पद्धतीचा अन्याय अत्याचार होतो त्याच पद्धतीचा अन्याय अत्याचार तिला कामाच्या ठिकाणी सुद्धा होतो. कामाच्या ठिकाणी जर ती महिला असेल आणि कामाच्या ठिकाणी तिच्यावरती अन्याय अत्याचार होत असतील तर तिला कामाच्या ठिकाणी होणारा अन्याय अत्याचाराची तिथले जे इंटरनल कंप्लेंट कमिटी असते त्यांच्यासमोर ती तिचं गाऱ्हाणं मांडू शकते, तिची ती कंप्लेंट देऊ शकते. आणि त्यांची एक बॉडी असते, ऍडवायझरी कमिटी असते, तर त्या इंटरनल कमिटीच्या समोर बसून त्याचा न्यायनिवाडा होऊ शकतो. तर अशा पद्धतीने न्यायनिवाडे होऊ शकतात. आता मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पण कार्यकर्ती आहे, मगाशी जयश्री त्यांनी सांगितलं. तर त्या पद्धतीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजामध्ये काम करत असताना महिलांवर वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय होतात. तर ते अन्याय आम्ही प्रत्यक्ष बघितलेले आहेत. बारामतीला एक जात पंचायतीची केस झालेली होती. म्हणजे सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा जो 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारने पारित केला, त्या कायद्याच्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये मी होते, त्याच्यामुळे त्यातले बरेचसे डिटेल्स मला माहिती आहे. तर तिथे बारामतीला एका म्हणजे जातीने बहिष्कृत केलेल्या घरामध्ये लग्न जुळवताना म्हणजे साखरपुड्यासारखा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला त्या फॅमिलीला म्हणजे मुलाकडच्या फॅमिलीला बहिष्कृत केलेलं असतं. त्यामुळे त्या घरामध्ये कोणीच जायचं नाही, त्या घरातल्या लोकांशी कोणी काही संबंध ठेवायचा नाही आणि तिथे कुठलीही नातीगोती करायची नाहीत. आणि त्या लोकांनी सुद्धा म्हणजे ज्यांना बहिष्कृत केलंय त्यांनी कुठल्याही समाजाच्या कार्यक्रमात यायचं नाही असं त्यांना सांगितलं गेलेलं होतं. आणि मग बारामतीला जेव्हा आम्ही ह्या केसच्या संदर्भात गेलो, तिथे एक केस घडलेली होती, त्या केसमध्ये गेलो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की महिलांवरती तिथे एवढा अन्याय झालेला होता. त्या पंच लोकांनी आणि गावातल्या गुंडांनी घरातल्या सर्वांना मारहाण केली, ज्या कुटुंबाला, जे विक्टिम कुटुंब होतं, ज्यांना बहिष्कृत केलेलं होतं, त्या कुटुंबातल्या लोकांना मारहाण केलेली होती. आणि महिलांच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये मिरचीची पूड घातलेली होती. म्हणजे तुम्ही विचार करा की अशा पद्धतीचा अन्याय महिलांवर होतो. आम्हाला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं हा प्रकार बघितल्यानंतर, की एवढा वाईट समाज कसा वागू शकतो महिलांसोबत. आणि त्या महिलांनी तिथे एक मोठे मोठे पाण्याचे घमेले होते, त्या घमेल्यामध्ये बर्फ टाकलेलं होतं आणि त्या घमेल्यात त्या बसलेल्या होत्या. त्यांना एवढ्या वेदना होत होत्या, एवढा त्रास होत होता. मग आम्ही पोलिसांना सांगितलं की ह्या महिलांवरती एवढा अन्याय झालेला आहे, तुम्ही ह्याच्या ऍडिशनल स्टेटमेंट घेऊन ऍडिशनल कलम लावा महिला अत्याचाराची. आणि मग तेव्हा त्याच्यामध्ये ऍडिशनल चार्जशीट लावण्यात आलं. म्हणजे असे अन्याय अत्याचार महिलांवर होत आहेत, होतात, हे सांगण्यासारखी एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत महिलांचे लैंगिक शोषण होत असताना आपण आता जवळजवळ रोज ऐकतोय. खरात बाबाला अटक झाली नाशिकच्या, त्यांनी महिलांचं लैंगिक शोषण केलं. त्याच्यानंतर जवळजवळ 15 बुवा बाबा लैंगिक शोषण करणारे आज उघडकीस आलेले आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे महाराष्ट्र चाललाय कुठे? महिलांवरती अन्याय अत्याचार करताना कोणाला वाईट कसं वाटत नाही की बाबा हे कसं तुम्ही इमोशनल कसे होत नाही, तुम्हाला हे कसं चुकीचं वाटत नाहीये आणि हे कसं योग्य नाहीये. तर हे अयोग्य गोष्टी आहेत, या अयोग्य गोष्टी ह्या समाजात घडू नये म्हणूनच आपण हा असा आजचा कार्यक्रम घेतलेला आहे.
आणि जे मी तुम्हाला मगाशी जात पंचायतीचं बोलत होते, सोशल बॉयकॉटचं बोलत होते, त्याच्यामध्ये महिलांना काय शिक्षा दिल्या जातात ते ऐकल्यानंतर तुमच्या अंगावरती काटे येतील. त्याच्यामध्ये उकळत्या तेलातून महिलेने नाणं काढायचं आणि तिचा हात भाजला नाही पाहिजे. कारण तिचा जर हात भाजला तर तिचं चरित्र शुद्ध नाहीये, आणि तिचा हात भाजला नाही तर मग तिचं चरित्र शुद्ध आहे असं सांगितलं जातं. म्हणजे जात पंचायतीचे पंच बसून निर्णय देतात, न्यायनिवाडा करतात, पॅरलल ज्युडिशरी चालवतात, जे कायद्यांनी चालणार नाही. कारण सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यांनी सांगितलेलं आहे की कुठलीही जात पंचायत भरवली जाऊ शकत नाही आणि कुठलाही न्यायनिवाडा केला जाऊ शकत नाही. ती बंदी आहे कायद्याप्रमाणे. आणि जात पंचायतीचे असे म्हणजे महिलांच्या बाबतीतले जे वाईट वाईट गोष्टी आहेत त्यातली अजून एक गोष्ट आहे की तिने विस्तवावरनं चालून दाखवायचे. तिचे पाय भाजले गेले नाही पाहिजे म्हणजे तिचं चरित्र शुद्ध आहे, नाहीतर मग तिचं चरित्र अशुद्ध आहे असं. आणि मग जर तिचा हात भाजला तर तिला दंड लावला जातो आणि तिच्यावरती बरेच अन्याय केले जातात जात पंचायतीकडून. असे वेगवेगळ्या पद्धतीचे महिलांवर होणारे जे अन्याय अत्याचार आहेत, या अन्याय अत्याचार होऊ नयेत म्हणून हे कायदे अस्तित्वात आलेले आहेत. आणि आपण कायद्याचं राज्य जे म्हणतोय, तर कायद्याचं जर आपण पालन केलं व्यवस्थित, कुठलाही कायदा असेल त्याचं आपण जर पालन केलं आणि भारतीय राज्यघटनेने सांगितलेलं जी मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, या सगळ्या जी मूल्य आहेत, या मूल्यांचं आपण जर पालन केलं तर निश्चितपणे या समाजातल्या महिला, महाराष्ट्रातल्या असतील, भारतातल्या असतील, जगभरातल्या असतील, या सगळ्या महिलांना एक सन्मानाने जगता येईल, चांगल्या पद्धतीने आयुष्य जगता येईल. आणि हे चांगल्या पद्धतीने आयुष्य जगण्यासाठी कायद्यांचा आपल्याला वापर करता आला पाहिजे. आणि कायदे खूप चांगले आहेत, त्याचा चांगला उपयोग केला, कोर्टासमोर चांगली मांडणी केली तर निश्चितच महिलेला न्याय मिळू शकतो. आणि आज मला शशिकांत पट्टण सर आहे, जयश्री मॅडम आहे, जयश्री कोगनूर ताई आहेत, आणि इथे विद्या मॅडम आहेत, राजश्री मॅडम आहेत, आणि बऱ्याचशा माझ्या इथल्या सगळ्या साथी आहेत, या आज जॉईन झालेल्या आहेत. आणि आपण शांतपणे, मला वाटतं बराच वेळ, एक 40 ते 45 मिनिटं मला आपण सर्वांनी ऐकून घेतलं. तर या व्याख्यानाच्या माध्यमातून किंवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना अपील करेन की कुठल्याही महिलेवर कुठलाही अन्याय अत्याचार होताना आपण गप्प बसू नये. आपण त्यासाठी काहीतरी आवाज उठवला पाहिजे आणि आपल्याला जे योग्य वाटतील ते कायदेशीर मार्ग आपण अवलंबले पाहिजेत आणि महिलांवरचे अन्याय अत्याचार कमी झाले पाहिजेत आणि त्यांना एक सन्मानाने आणि चांगलं आयुष्य जगता आलं पाहिजे, त्यांना स्वतंत्र आयुष्य जगता आलं पाहिजे. यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात. धन्यवाद. धन्यवाद ताई. तुम्ही सर्व विषयांना, खरं तर हा विषय खूप मोठा आहे, आपण त्यातलं एक थेंब घेतल्यासारखं वाटतंय मला तरी. तुम्ही घरगुती हिंसाचार कायदा याच्याबद्दल माहिती दिली, हुंडाबंदीचा कायदा याबद्दल माहिती दिली, गर्भलिंग निदान कायदा याबद्दल ही माहिती दिली. या सर्व कायद्याअंतर्गत सर्व महिलांना न्याय मागता येतो. पण प्रश्न हा पडतो की यात पुढाकार कोण घ्यायचा. स्वतः जी पीडित महिला आहे ती जर का पुढे झाली तर न्याय व्यवस्था अवश्य त्यांना न्याय देईल. आता मी शरण डॉक्टर शशिकांत पट्टण यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. डॉक्टर शशिकांत पट्टण. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. डॉक्टर ॲडव्होकेट मनीषा महाजन मॅडमांनी खूप सुंदर प्रमाणे त्याचं विषय व्यक्त केलेले. मार्गदर्शन मी लॉयर नाही आणि ॲडव्होकेट नाही, आणि मानव काय राईट्स, ह्युमन राईट्स या संदर्भात बसवण्णांनी 12वी शतकामध्ये एक मोठं आंदोलन चालू केले आणि विशेषतः महिलांसाठी. त्यावेळी त्याचं मोठी बहीण अक्कनागामाला जे उपनयनाचा धार्मिक हक्क नाही दिले, त्यावेळी त्यांनी त्याचा विरोध प्रतिभटन केले, अपोज केले, आणि बंडखोर बसवण्णाने तर घर सोडून बाहेर आले. म्हणजे ह्याचा अर्थ काय, बहुतेक बसवण्णाचं विचार म्हणजे त्यावेळी महिलांचं वर ते काय अत्याचार, अन्याय, शोषण होते त्याचा विरोध बसवण्णाने केले. त्याचा उल्लेख 1952 मध्ये त्यावेळी हिंदू कोड बिल नेहरूंचं कॅबिनेटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडन करत होते. त्यावेळी त्यांना सपोर्ट नाही भेटली बाबासाहेब आंबेडकरांना. ही डिडंट गेट ए प्रॉपर मेजॉरिटी अँड सपोर्ट. सो वॉज व्हेरी मच फ्रस्ट्रेटेड. ही रेज्ड अ क्वेश्चन टू डॉक्टर नेहरू, लाईक पंडित नेहरूला विचार केले, आर देर एनी प्रॉफिट इन इंडिया हू एम्पोज्ड or who
advocated for the women empowerment and human rights. आणि नेहरू हॅड नो आन्सर. आणि ते कॉरिडॉरमध्ये आलं. आता येताना त्यावेळीच कर्नाटकचे एक मंत्री म्हणजे हे होते, MP होते, ते एस निजलिंगप्पा. ते म्हणे आपली कर्नाटकामध्ये एक बसवण्णा म्हणून एक मोठं समाज सुधारक होते. त्यांनी महिला सबलीकरण संदर्भात त्यांनी खूप मोठं काम केले म्हणून त्यांनी 4-5 पुस्तक देते. 8 दिवसाच्या नंतर त्या दोघांचा परत भेट होते ते कॉरिडॉरमध्ये. ते म्हणते, काय तुम्ही लिंगायत लोक बसवण्णांना पुस्तक बांधून पॉकेटात ठेवले, समजा तुम्ही बाहेर सोडलं असतील, जगात बसवण्णांचा विचार झाला असते, असं एक विचार त्यांनी व्यक्त करते. त्याच्यानंतर सक्सेशन ऍक्ट, मॅरेज ऍक्ट, हिंदू मॅरेज ऍक्ट, सक्सेशन ऍक्ट आणि अडॉप्शन ऍक्ट, बरेच ऍक्टमध्ये द हिंदू कोडचं काय काय आहे दॅट इज अप्लिकेबल टू इंग्लिश, मुस्लिम्स, ख्रिश्चन्स, बुद्धिस्ट, जैन्स अँड ऑल्सो लिंगायत म्हणून त्यांनी उल्लेख केले. म्हणजे द 4 बिल्स ऑर ऍक्ट्स वर इनकॉर्पोरेटेड आफ्टर द इंट्रोडक्शन ऑफ निजलिंगप्पा टू बाबासाहेब आंबेडकर. ह्याच्यानंतर सिद्धप्पा कंबळी, मी बरेच वेळ म्हटलं, सिद्धप्पा कंबळी मुंबई प्रॉव्हिन्समध्ये 7 कॅबिनेट, 25 वर्ष होते त्यांनी. लॉ, एज्युकेशन, कोऑपरेटिव्ह, अग्रिकल्चर, असं रेव्हेन्यू. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचं गुरु आहे. आणि बुद्ध धर्म स्वीकार केल्यानंतर त्यांना गुरुला भेटण्यासाठी त्यांनी धारवाडला येते. धारवाडला त्यांना थोडा तब्येत खराब झाल्यानंतर त्यांनी तिथं जर्मन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यांना भेटायला सिद्धप्पा कंबळीने 7-8 पुस्तक बसवेश्वरांचं ट्रान्सलेटेड इंग्लिश घेऊन जाते. ते म्हणते, साहेब तुम्ही खूप उशीर केले, आधी दिले, हे पुस्तक दिले असतील, मी लिंगायत धर्म स्वीकार केले असते. आणि ऑटोबायोग्राफी ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 13th and 14th चॅप्टरमध्ये त्यांनी बसवण्णा आणि लिंगायत धर्माबद्दल आणि महिला सबलीकरण, आणि ह्युमन राईट्स ह्याच्याबद्दल खूप उल्लेख केले. त्या संदर्भात ते म्हणते, भारतात बसवण्णा एक मोठा क्रांती चालू केले, असं त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केले. आणि डॉक्टर ॲडव्होकेट मनीषा महाजन हॅज गिवन ऑल द डिटेल्स ऑफ द आर्टिकल्स, ॲक्शन, आणि वी ऑल नीड टू सपोर्ट हर. शी इज अ बिग ॲक्टिव्हिस्ट. And we got introduced not because we are Lingayats. Later on we came to know, but basically we got introduced, myself and Jayashree, as an activist, that she was a अंधश्रद्धा अनिशचे कार्यकर्ते आणि SFIचा होते, कम्युनिस्टचा होते, म्हणून आमचं मॅडम बरोबर हे झालं. आणि श्युअरली द डे विल कम अँड व्हेरी आय अप्रिशिएट द टीम बिकॉज 50th 50वा पुष्प आहे. आणि छायाताई was my elder sister, and Dr. Shetkar sir, though he is suffering from a spinal surgery pain, just 8 days back, he cannot walk even. He had kept this topic, and especially for Advocate Manisha madam. He always calls Advocate Manisha madam as a luminary who illuminate the light on the common people, and she has done a wonderful job. I remember छायाताई, शेटकर मॅडम आणि डॉक्टर शेटकर फॉर हिज wonderful support. And the day will come when certainly we have to come together at this junction to support the women empowerment and human rights. With these few words, I put an end. Thank you, one and all. मी डॉक्टर शेटकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार मांडावे. श्री गुरु बसवलिंगाय नमः. ॲडव्होकेट मनीषा महाजन माझे मिसेसचे क्लोज फ्रेंड होते. दे वर व्हेरी क्लोज फ्रेंड्स. आणि जयश्री पटण मॅडम ऑल्सो व्हेरी क्लोज फ्रेंड. हे तिघं खूप मैत्रिणी होते. आता मैत्रिणीच्या विषयामध्ये दोघंही डिस्कस केलेले आहे, मला काय जास्त बोलायचं नाही. आय थँक मनीषा madam for giving excellent, and she is involved in the being activist. She involved on Anish as well as the women's empowerment दोन्ही विषय म्हणून जस्टिफाय केले. आणि त्यांनी सांगितल्या प्रकार आपल्या ग्रुप मधले सर्व बायकांना
ग्रुप जास्त करून हे विषयामध्ये आपण बसवण्याचा तत्व आपल्या बॅकग्राऊंड मध्ये ठेवून आपण अजून वुमन एम्पॉवरमेंट विषय अजून सोशल रेव्होल्युशन म्हणजे सोसायटीमध्ये आपण चांगलं प्रत्येकाला कळण्यासारखं आपण माहिती द्यायला पाहिजे. एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू फॉर ऑर्गनायझर. थँक्यू सर. मला इथं नक्की 2 शब्द बोलायला आवडेल की ॲडव्होकेट मनीषा मॅडम आणि अतिशय दिलेल्या विषयाला अनुसरून त्याला विषयाला न्याय देण्यासारखं काम केलेलं आहे. आणि इथं जमलेले माझे बसव भक्त आपण बघतो की बसवांनांनी 12व्या शतकामध्ये आंतरजातीय म्हणजे ते लिंगायत होते, पण एका ब्राह्मण मुलीचं लग्न चांभार मुलाशी त्यांनी करून दिलं आणि तेव्हा समाजाने मान्यता दिली. समाजमान्य तो पहिला आंतरजातीय समाज लग्न म्हणून आपण मानतो. पण तरीही आता 21व्या शतकामध्ये आपण जेव्हा पेपर न्यूज चालतो तेव्हा लक्षात येतं की मराठा म्हणजे इथं काही काही समाज आहेत की त्या समाजामध्ये अजूनही मान्य नाही. म्हणजे त्यांच्या बाहेरचं लग्न झालं असेल तर त्याला ऑनररी किलिंग म्हणून म्हटलं जातं की जावयाचं म्हणजे जावई वेगळ्या धर्माचा असेल असेल तर त्याचा लग्नानंतर सुद्धा त्याचा खून केलेला आहे. म्हणजे हे अत्यंत वाईट वाटतं की 12व्या शतकात महात्मा बसवांना किती पुढारलेले होते किंवा आपल्या शरणशरण्यांनी किती चांगलं काम केलं. तेव्हा सगळ्या गोष्टीला त्यांनी शास्त्रीय संगत शास्त्रीय चिकित्सक दृष्टी ठेवली होती. आणि आता एवढ्या वर्षानंतर आपण ॲटम बॉम्ब अणु रेणू सगळं म्हणजे ॲटम मॉलिक्युल सगळं शिकायला लागलोय. आपण ऑर्गन बॉडी सगळं शिकलोय बायोलॉजीमध्ये. एकाचं रक्त दुसऱ्याला देताना आपली जात कुळ बघत नाही आपण. तेव्हा फक्त ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह वगैरे बघितलं जातं. म्हणजे काय महत्वाचं आहे कॉम्पॅटिबिलिटीसाठी आपण सर्वजण सारखेच आहोत हा विचार बसवांनांनी मांडला. नंतर एखाद्या वैधव्य आलं राजा मोहन रावांनी तेव्हा तर सतीप्रथा म्हणजे जिवंत बाईला जाळायचं म्हणजे ती किती क्रूर प्रथा होती ती. म्हणजे आपल्या बोटाला जरी नुसतं थोडंसं जरी लागलं थोडंसं तरी आपलं पूर्ण दिवस तो बोट आपलं चुरचुरत असतं. तर एखाद्या जिवंत बाईला तिच्या मनाविरुद्ध तिचा नवरा मेला म्हणून चितेवर बांधून जाळणं म्हणजे हा समाजाने किती गुन्हे केलेले आहेत. तर आता जेव्हा आपल्याला हे समजायला लागले समाज थोर लोक आहेत. महर्षी धोंडो केशव कर्वे त्यांनी विधवा पुनर्विवाहासाठी काम केलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी एवढं काम केलेलं आहे. तर आपलं इथं बसलेल्या सर्व महिला आणि सर्व पुरुष वर्गांना मी एवढंच आव्हान देते की आपल्या समोर एखाद्या महिलांचं मुलीचं जर शोषण होत असेल तर आपण नक्की मनीषा मॅडम सारखे जे वकील आहेत आपल्या ओळखीचे किंवा पोलीस असेल त्यांना आपण सांगितलं पाहिजे. आपल्याकडूनही आपण तशी वागणूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आता पुण्यामध्ये सारख्या चांगल्या ठिकाणी सुद्धा वैष्णवी हगवणे एक हुंडाबळी प्रकरण झालं. पण म्हणजे मला तर हे कधीच कळालं नाही की जेव्हा मुलगी कंप्लेंट करतेय की सासरकडून तिला त्रास होतोय तरीही आई वडील शांत का राहतात. म्हणजे मॅडमनी मला याच्याबद्दल नक्की उत्तर सांगावं किंवा अजूनही बाकीच्या ज्या महिला माझ्या मैत्रिणी असतील मी तर कन्नड मधल्या काही माझ्या कन्नडी भाषिक आहेत त्यांना सांगू इच्छिते की मनीषा मॅडम ಅವ್ರಿಗೆ ಕನ್ನಡ ಬರ್ತೈತಿ ಆಮೇಲೆ ಅವರು ಜಮಖಂಡಿ ಬಂಗಿ ವಕೀಲ್ ಅವರ ಮೊಮ್ಮಗಳದಾರ. सो भाषा हा प्रॉब्लेम नसावा. प्रॉब्लेम काय आहे की महिलांवरती अत्याचार होता कामा नये आणि आपल्याकडून आपण जेवढी काळजी घेतली पाहिजे तेवढी नक्कीच आपण काळजी घेऊया. अजून कोणी बोलणार असेल तर नक्की बोला. मला बोलायचंय. बोला मॅडम. नमस्कार मनीषा मॅडम हा, आणि नमस्ते इतर मॅडम, सर्वांना पण नमस्ते. नमस्कार. मी मीनाक्षी बिराजदार. मी संपूर्ण आपला हा जो माहितीचा हे आहे ते मी संपूर्ण ऐकलं. खूप छान माहिती दिलीत मॅडम तुम्ही. आणि म्हणजे सामाजिक स्थिती आणि ह्या डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टचे लाभार्थी कोण असतील आणि त्याच्या तरतुदी आणि त्याची वैशिष्ट्य खूप चांगल्या पद्धतीने आपण कायदा सांगितला. आणखीन काही केसेस सांगून त्याच्यावरती सविस्तर तुम्ही माहिती दिलीत. आमच्या महिला बाल विकास विभागामार्फत देखील या कायद्याचे इम्प्लिमेंटेशन खूप चांगल्या पद्धतीने होतं. तर ह्याच्यासाठी मग तालुका लेवलवरती प्रोटेक्शन ऑफिसर्स आहेत आणि जिल्हा स्तरावरती पण प्रोटेक्शन ऑफिसर्स आहेत. तर ज्या काही महिला आहेत डायरेक्ट कोर्टात ज्यांना जायला म्हणजे जमत नाही तर अशा महिला या प्रोटेक्शन ऑफिसर्स कडे जाऊन त्यांचे जे काही व्यथा आहेत त्या त्यांच्याकडे सांगून
मग आमचे प्रोटेक्शन ऑफिसर्स कोर्टामध्ये केस अर्ज दाखल करतात. तर आणि या कायद्याच्या अंतर्गतच आमच्या डिपार्टमेंटने अनेक ठिकाणी शेल्टर होम देखील काढलेले आहेत. प्रत्येक जिल्हा स्तरावरती एक शेल्टर होम आहे. तर या शेल्टर होम मध्ये महिला आश्रय घेऊ शकतात. आता मला असं म्हणायचं होतं की पीडित महिला तर आपली दाद मागायला शक्यतो स्वतः जाऊ शकत नाही. अगदी आणि तिला असह्य जेव्हा होतो त्रास त्याच वेळेस ती जाते. त्यामुळे आता समाजामध्ये जे काही म्हणतात की महिला या कायद्याचा गैरवापर करतात, तर ते मला असं थोडं म्हणायला असं वाटेल की तसं काही होत नाही. एखादी क्वचित एखादी महिला असू शकेल, पण मॅक्झिमम महिला या अति त्रास करून सहनशक्तीचा अंत झाल्यानंतरच मग त्या कोर्टामध्ये जातात. आणि अवेअरनेस जर करायचा झाला, आपल्या अवतीभोवती अशा अनेक काही गोष्टी दिसतात की सासवाच अनेक मुलींना त्रास देतात. पण काय होतं की हक्कच आहे माझा सुनेला त्रास द्यायचा. असंच यांची एक मानसिक स्थिती असते. तर आपण थोड्याफार म्हणजे थोड्या हळूहळू जर त्यांना समजावून सांगितलं, तर बायकांच्या मध्ये बदल व्हायला लागलेले मला दिसतात. म्हणजे जर अशी एखादी बाई वागत असेल की नाही बाबा माझ्या सुनेने सकाळी लवकर उठलंच पाहिजे आणि तिने सगळं काम केलंच पाहिजे. तिच्या मनाप्रमाणे तिला काही करू दिलं जात नाही. पण तुम्ही असं तिच्यावरती फोर्स करू नका, तिच्या कलानी घ्या. नाहीतर मग अशा महिला प्रोव्हिजन आहेत. असं सांगितलं तर बायकांना कुठेतरी धाक वाटायला लागलेला आहे आताच्या या कायद्यामुळं, असं मला वाटतं. आणि मनीषा मॅडम, मी तुमच्या मुलीचा एक व्हिडिओ पाहिला होता मध्ये. तर अत्यंत सुंदर तो व्हिडिओ होता. म्हणजे तिचे जे काही विचार होते, तिने काही प्रकट केले होते, ते इतके सडेतोड होते आणि निर्भय होते. आत्ताच्या म्हणजे तिच्या वयाच्या मुली इतके प्रगल्भ विचार मांडताना दिसत नाहीत. तर त्यामुळं मला मी म्हटलंच की या मुलीला इतके चांगले संस्कार दिलेले आहेत आणि ती इतके निर्भीड विचार मांडतीये आणि लग्नानंतरचे देखील तिचं जे काही आयुष्य कसं असेल ते देखील तिने आत्ताच सांगितलं. त्यामुळे मला असं वाटत होतं की तिची आई किती ग्रेट असेल, की तिने असे संस्कार दिलेत. आणि खरंच तुम्ही इतक्या ग्रेट आहात की इतक्या ठिकाणी तुम्ही काम केलंय. अंधश्रद्धा निर्मूलन सारख्या समितीवरती तुम्ही काम करत आहात आणि निरनिराळ्या जे काही प्रोव्हिजन्स वगैरे करायच्या त्याच्यामध्ये देखील तुमचं मत घेतलं जातं. तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती. मध्यंतरी मी जयश्रीताईंना देखील म्हटलं की जयश्रीताई किती त्या मुलीने खूप चांगलं इंटरव्ह्यू दिलेला आहे, तर तिच्या आईला भेटायला मला आवडेल. आणि नेमकं आज तुमचं ऑनलाईन व्याख्यान होतं आणि त्या व्याख्यानाला अगदी मी आज दिवसभर वाट बघत होते की कधी 5 वाजतायत आणि कधी व्याख्यान ऐकते. तर आज जमलं मला व्याख्यान ऐकायला आणि खूप छान संधी जयश्रीताई पट्टण यांच्यामुळे आज लाभली आहे. आणि अनेक व्याख्यानं जयश्रीताई आणि शशिकांत पट्टण सर या दोघांच्या प्रयत्नातून खूप मी व्याख्यानं ऐकलीत आणि खूप समृद्ध होत आहे दिवसेंदिवस. तर धन्यवाद सर्वांना आणि इथेच थांबते मी. धन्यवाद ताई. मीनाक्षी ताई पहिल्यांदा आपल्या ग्रुपवरती आल्यात. माझी त्यांची ओळख एकदा नीतू मांडके हॉलमध्ये आम्ही गेलो होतो लिंगायत, तेव्हा कालनिर्णयाचा लिंगायत ते माझ्या मते त्याचं उद्घाटन होतं, तेव्हा त्यांनी ओळखलं. म्हणजे असं आपण एकमेकांची ओळख काढून आपण एकत्र आलोत आणि तुम्ही अतिशय सुंदर विषय मांडल्यात, तुमचे निर्णय. आणि मला तुमची बॅकग्राऊंड माहित नव्हती, म्हणजे राज्यस्तरीय वगैरे किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला ऑफिसर्स म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. तर आपण नक्की अजून एकत्र येऊया, अजून एकत्र काही चांगले काम बघता येईल तसं करूया. धन्यवाद ताई. हो नक्की ताई. हो धन्यवाद. विभूती सर, तर आपलं मत मांडणार. शरणार्थी क्षणार्थी शरणार्थी सर. डॉक्टर शशिकांत भाई और जयश्री ताई, मेरे मन में एक प्रश्न उभरता है। कानून कितने भी बने, बसवण्णा का जो विचार है, संस्कार और चरित्र, ये दो चीजें पुरुष के लिए और स्त्री हो दोनों के लिए आवश्यक है आज के युग में। क्योंकि मैं मनीषा मैम से कहना चाहूंगा, आज सबसे बड़े जो विवाहित दाम्पत्य जीवन है उसमें
दूरियां आने का एक कारण है कि जो पढ़े लिखे हैं, आईटी क्षेत्र में हैं, और उन दोनों में वो चाहे लड़का हो या लड़की हो, दोनों पर भी संस्कार और चरित्र ये बहुत आवश्यक है। ये दोनों में न होने के कारण एक दूसरे को समझ नहीं पाते। स्त्री विमर्श पर हमने काफी विमर्श चर्चा की। आज तक जितनी भी गालियां बनी वो पुरुष प्रधान संस्कृति ने बनाई हुई गालियां हैं। इसलिए मैं चाहता हूं कि कानून तो काम करेगा ही, उससे बसवन्ना का जो विचार है, मानवतावादी विचार, जैसे अभी पटन सर ने कहा, ह्यूमन राइट्स, मानव के जो अधिकार है, अगर उसका हम पालन करते हैं तो निश्चित रूप से समाज में परिवर्तन आएगा। मुझे जब स्त्री विमर्श पर मैं बात कर रहा तो मुझे किसी एक महिला ने प्रश्न पूछा, सर आपके घर पर जो बर्तन है उस पर किसके नाम है? किसके नाम है, मुझे पूछा गया प्रश्न। तब मैंने उनसे कहा कि मैं अपने खर्चे से आपको गाड़ी करके देता हूं, आप जाइए और घर पर नाम देख कर आइए। तो ये संस्कार सबसे बड़ी चीज है, वो माता पिता के हो, वो लड़कियों पर हो या लड़कों पर हो। क्योंकि अभी शादी टूटने वाली ये आज की पीढ़ी जो आईटी क्षेत्र में है, पढ़े लिखे हैं, उनमें ज्यादा ये समस्या है। उसका समाधान कैसे हो, इस पर थोड़ी चर्चा होनी चाहिए। अजून कोणाला आपलं मत मांडायचं आहे, मांडू शकता. थँक्यू दादा. प्रोफेसर राजेश्वरी शीलवंत. हॅलो, नमस्कार सर्वांना. मनीषा हा. भांडे मॅडम बरंच कायद्यांचं आपल्याला समजून सांगितले आणि महिलांच्या अन्याय अत्याचार कमी व्हायला पाहिजे म्हणून आवर्जून सांगितले. मी त्यांचे खूप खूप आभार मानते. एक गोष्ट मला सांगायचं आहे, हे जे आता सांगितले सगळं पुरुष प्रधान आहे, लेडीजला खूपच त्रास देतात, हे सगळे गोष्टी हे काय काय ठिकाणी खरंच आहे. फक्त काय काय ठिकाणी मी असा उल्लेख करू शकते. एक एक्झाम्पल म्हणून सांगायचं म्हटलं तर, एखादा आई एखाद्या मुलीचं लग्न करून दिली, मग जावईनी ते मुलीला झोपून काम केलं तर आई म्हणते माझं जावई किती चांगलं आहे, माझं मुलीला झोपून त्रास न देता सगळं काम करून घेतो, असं सगळे बोलतात. तेच घरातली सून झोपून मग मुलगा काम केलं तर मग त्याच्यावरती हजार एक भांडण वगैरे चालू होतात. मग हे का होतं, हे थोडंसं आपण सगळ्यांनी भान ठेवून थोडं विचार केलं तर नक्की हे सगळे गोष्टी कमी होतात. आणि आता जे काही सर सांगितलं ना, ते पण खरंच आहे. आता आयटी क्षेत्र असं मी सांगत नाहीये, जे काही क्षेत्रात आहे मुलींनी सगळ्यांनी थोडंफार त्यांचं पेशन्स ठेवून, संस्कार हे थोडं अप्लाय करून व्यवस्थित त्यांनी संसार सांभाळून घेतलं तर नक्की हे सगळे गोष्टी चेंज होतात. त्यामुळे हे सगळं मी सांगायला इच्छुक आहे. का म्हटलं तर हे आपल्या सगळ्यांच्या घरी सुनं पण येणार आहेत आणि मुली पण आहे, जावई पण येणार आहे. त्यासाठी हे सगळ्यांनी थोडासा विचार केले तर बऱ्याच गोष्टी आपण सुधारू शकतो. आजचा हा कार्यक्रम आयोजन केलेले डॉक्टर जयश्री पट्टण मॅडम आणि डॉक्टर शशिकांत पट्टण सरांचा पण मी खूप आभार मानते. सर्वांना शरण शरणार्थी. थँक्यू. थँक्यू मॅडम. आणि इथे अजून एक पॉइंट मला नेहमी मांडावासा वाटतो की आपण लेडीज म्हणजे ज्या वर्किंग आहेत किंवा नॉन वर्किंग असेल तरी, तर प्रत्येक ठिकाणी आपण परफेक्ट असलं पाहिजे म्हणून खूप त्रागा करून घ्यायची गरज नसते. इम्परफेक्ट मध्ये सुद्धा ब्युटी असते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मीच चांगला, माझा स्वयंपाक चांगला, माझं घर नीटनेटकं, तर ही जबाबदारी माझी नाहीये.
तर थोडस आपण पण घरापासून थोडं अलिप्त झालं पाहिजे बाकीच्यांवरती पण. लेबर ऑफ डिस्ट्रीब्युशन आपण ज्याला म्हणतो, एखादं काम आपण मुलाला, आपल्या पतिदेवांना, भावांना, सगळ्यांना थोडंसं वाटून घेतली कामं, तर एकीवरचा जो लोडही कमी होतो. आणि मॅडम मनीषा महाजनच्या घरी म्हणजे मी बघितलेलं आहे, सर आणि मॅडम दोघंही काम करत असते तरी दोघंही स्वयंपाकाची असेल जबाबदारी, म्हणजे त्यांनी आम्हाला बोलवलं होतं जेवायला, तेव्हा मॅडम पुरणपोळी करत होते आणि सर आमरस करत होते. तर मी हे पहिलं उदाहरण आहे की म्हणजे पाहुणे येताना आपण म्हणतो की नाही तुमच्याकडनं चुका होईल, सगळं मीच करते. तर हा जो आपला अटिट्यूड आहे बायकांचा स्पेशली, तर तो पण आपण थोडासा बदलला पाहिजे नक्कीच. पुढच्या जनरेशनसाठी आपण चांगले आदर्श तयार केले पाहिजे. अजून कोणी बोलणार आहे? जयश्री वहिनी, झालं बोलून तुमचं? जगदेवी धांद्रा. हो मॅडम. नमस्कार सगळ्यांना, शरणार्थी. हा, नमस्कार. ऐकू येते मॅडम? हो, येते येते. हो हो येते. हा, मी थोडं बरेच उशिरा जॉईन झाले, तरी थोडंसं ऐकले पट्टण सर दादांचे आणि मॅडमांचे, आणि मॅडमने खूप छान सांगितले. मला ते ऐकायला बरं वाटले. आम्हाला म्हणजे बायकांना 12व्या शतमानामध्येच स्वातंत्र्य मिळाले, तरी पण अधूनमधून काही काही गोष्ट नको ते घटत असतात. ते असं सगळ्या म्हणजे एकत्र होऊन सगळं हे विचार करण्याची ही खूप असं छान वाटले मला. ऐकायला बरं वाटले. थँक्यू मॅडम. धन्यवाद. थँक्यू मॅडम. जयश्री पाटील कोगनूर बोलणार आहात? नाहीतर आपण मग जाऊया. मनीषाताईंना मला विचारायचं आहे, घरगुती हिंसाचार मध्ये त्यांनी फक्त विवाहित महिलेचंच म्हणला, तर ह्या बाबतीत एक आई मुलाकडून किंवा नातवाकडून न्याय मागू शकते का? म्हणू शकते ना. आता तर सिनियर सिटीझन कायदा पण आलेला आहे जयश्रीताई. सिनियर सिटीझन्सचा हक्क म्हणून कायदा आलेला आहे. त्या कायद्याप्रमाणे सिनियर सिटीझन, सासू सासरे मुलांकडनं मेंटेनन्स मागू शकतात. त्यांना जर ते घरामध्ये त्रास देत असतील, सून मुलगा, तर मग त्यांना घराबाहेर पण काढता येतं, जर ते त्यांचं स्वतःचा स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असेल तर. सिनियर सिटीझन्स कायद्याप्रमाणे त्यांना भरपूर हक्क प्राप्त झालेले आहेत आता ओल्ड एजेड लोकांना. आणि जर अशा पद्धतीने काही त्रास होत असेल तर ते त्यांना राईट्स आहेत. म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट प्रमाणे महिलांना पण हक्क आहे, आणि इतर कायद्यांप्रमाणे मेंटेनन्सचा राईट ह्यांना पण मिळालेला आहे, सिनियर सिटीझन्सना. त्याच्यामुळे तो त्यांचा जगण्याचा अधिकार आहे, आणि जगण्याच्या अधिकारासाठी म्हणजे तो त्यांचा मानवी अधिकार आहे, आणि मग त्या अधिकारासाठी ते लढू शकतात, मागू शकतात, असं पण आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये, फक्त वेगवेगळे कायदे वेगवेगळ्या लोकांसाठी आहेत. आपण आज फक्त विषय घेतला होता महिलांचे हक्क आणि घरगुती हिंसाचार, त्याच्यामुळे आपण त्या विषयावर बोललो. पण आपल्याला तो दुसरा सिनियर सिटीझनच्या बाबतीतला जो कायदा आहे त्याच्याविषयी सुद्धा आपण बोलू शकतो. तो कायदा काय म्हणतो, त्या कायद्यातल्या तरतुदी कशा आहेत, तहसीलदारकडे कसा अर्ज करता येतो, त्यानंतर तहसील कार्यालयामधनं त्यांना कसं ते मिळतो राईट, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि ते आहे, तो कायदा पण चांगला आहे. म्हणजे जर एखादे आई वडील असतील, म्हातारे आई वडील, त्यांना कोणी सांभाळत नसेल, ते फार असे खूप बुजुर्ग झालेले आहेत, त्यांना काही करता येत नसेल, तर मग त्यांच्या प्रोटेक्शनसाठी सुद्धा कायदा आहे. थँक्यू मॅडम. अजून कोणी आपलं मत मांडणार आहे? प्रोफेसर राजेश्वरी शीलವಂತ ಮೇಡಮ್. झालं, बोलल्या ना तुम्ही. ಸರನಾ ಆಗ್ಲೇ ನಾನು ಮಾತಾಡ್ದೆ. ಓಕೆ ಓಕೆ. आपण समारोपाला जाऊया मग. आता मी दैवशालाताई पाटील यांना विनंती करते की त्यांनी शरण समर्पण करावे. दैवशाला पाटील. हा, शरणो शरणार्थी ताई.
ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला ही 50वी आहे. शरणी लिंगायतचे ॲडव्होकेट छाया उमाकांत शेटकार मॅडम यांच्या जयंती निमित्त ही पुरस्कृत करण्यात आली. आणि आजचा विषय होता की कौटुंबिक हिंसाचार आणि त्यातील कायदे. मग हे सविस्तर मांडणी केलेले आजचे व्याख्याते मॅडम होत्या शरणी ॲडव्होकेट मनीषाताई महाजन या पुण्याच्या आहेत. त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि नेस कार्यकर्त्या आहेत आणि उत्कृष्ट वक्त्या पण आहेत. त्यांनी जयश्रीताई पट्टण यांनी भरपूर त्यांच्याविषयी सांगितलं. त्यांनी फार उत्कृष्ट वक्त्या पण आहेत, त्या सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी खरोखर ताईंनी जसं सांगितलं त्या प्रकारे त्याच्यापेक्षा जास्त अजून चांगलं सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये आपलं व्याख्यान दिलेलं आहे. आणि आजचं सूत्रसंचालन आणि स्वागत हे शरणी जयश्रीताई कोगनूर यांनी खूप छान प्रकारे केलेलं आहे. त्यांचे पण धन्यवाद ताई. वचन प्रार्थना शरणी विद्याका मगदूम यांनी तर आपल्या सुमधुर आवाजामध्ये सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकलं होतं आणि असं वाटत होतं की ताईंनी अजून वचन गायन करत राहावं. धन्यवाद ताई, शरणार्थी. आणि प्रस्तावना परिचय शरणी जयश्रीताई अंगडी पट्टण या आपल्या सर्वांसाठी असे चांगले विषय घेऊन विख्यात अशा व्याख्यात्यांना त्या आमंत्रित करतात आणि आपल्यासाठी ते उपलब्ध करून देतात. ऑनलाईनच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ते विषय ऐकायला मिळतात. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. शरणार्थी. मार्गदर्शन शरण डॉक्टर दैवशालाताई आवाज येत नाही येत आवाज. बोला आता बोला. आवाज हॅलो ताई. हो आता आला येतोय? आला. हा आधी थोडा बंद झाला होता का? आवाज बीट होत होता. आता बोला तुम्ही. हा हा. सूत्रसंचालन आणि स्वागत शरणी जयश्रीताई पाटील कोगनूर यांनी छान प्रकारे केलेलं आहे. वचन प्रार्थना विद्याका मगदूम यांनी खूप सुमधुर आवाजामध्ये सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकलेलं आहे. ताईचे पण खूप खूप धन्यवाद. शरणार्थी ताई. प्रस्तावना परिचय शरणी डॉक्टर जयश्रीताई अंगडी पट्टण या आपल्यासाठी एवढे चांगले विषय उपलब्ध करून देत आहेत आणि ऑनलाईनच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला आपल्या समोर विषय ह्या तयार करून ठेवत आहेत. फक्त आपण ते घेण्याची गरज आहे. ताईचे पण खूप खूप धन्यवाद. आणि शरणार्थी ताई. ताईंना परवाच पुरस्कार मिळालेला आहे. ताईंना शुभेच्छा आणि पुढे पण असेच ताईचे अखंड काम चांगले चालू राहो आणि ताईंना खूप पुरस्कार मिळो अशी मी बसवांना चरणी प्रार्थना करते. तसेच शशिकांत पट्टण सर पण त्यांनी छान प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यांना तर खूप असे पुरस्कार मिळत राहतात. सरांचे पण खूप खूप धन्यवाद आणि सरांना पण शरणार्थी. तर आजचा विषय होता की कौटुंबिक हिंसाचार आणि कायदे. मनीषाताई महाजन यांनी एवढ्या छान प्रकारे एवढ्या सुंदर रीतीने जसं वाटत होतं की आपल्यावर जे अन्याय झालेले आहेत, अत्याचार झालेले आहेत हे लिहून ठेवलेले आहेत की काय असं वाटत होतं ताईचं ऐकून. खरोखर आहे. अगोदरच्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा 20-30 वर्षापूर्वी खूप भयानक परिस्थिती होती. मी तर खरं सत्य एक तुम्हाला किस्सा सांगते. आमच्या गावामध्ये एक महिला होती. तिला अक्षरशः एवढी मारहाण व्हायची. तिला खायला प्यायला सुद्धा द्यायचं नाही आणि उपाशी पोटी तिला कुठल्याही कामावर बांधकाम असो किंवा शेती काम असो कुठलंही काम असो ते काम तिला दिलं जायचं आणि काम करून दिवसभर काम करून ती बिचारी घरी आल्याबरोबर तिला अजून मार दिला जायचा. घरामध्ये तिच्यासोबत कोणीच बोलायचं नाही. एवढा तिच्यावर अन्याय झालेला आहे.
आणि आता राजशेखर सरांनी सांगितला विषय की IT मधले हे फार मुलं मुली यांच्यामध्ये वाद होत आहेत. खरं आहे सर, बरोबर आहे तुमचं. IT मधले मुलं स्वतःला हे कॉम्प्युटर समजत आहेत आणि दुसऱ्यांना त्यांना समजून घेण्याची बिलकुल मनस्थितीच राहिलेली नाहीये. आता परवा IT मधले एक लग्न झालं होतं, तर त्या मुलीला लग्न झाल्यावर 1-2 वर्ष फक्त माहेरी पाठवलं आणि नंतर तिचं माहेरचं येणं जाणं बंद केलं. तिच्या आई वडिलांना ते साधं भेटू देत नाहीत किंवा तिला फोन सुद्धा करू देत नाहीत. ती मुलगी बिचारी तिचे मिस्टर ऑफिसला गेल्यानंतर ती तिच्या आई वडिलांना बोलते आणि जर चुकून जर आईचा कधी त्या मिस्टरांच्या समोर फोन आला तर ते मिस्टर म्हणतात की आईने मुलीला संसार करू नको म्हणून मुलीला बिघडून टाकलेला आहे. हे सत्य उदाहरण आहेत. खरंच तुम्ही हे विषय घेतलात मॅडम, मला खूप आनंद झाला आणि मला वाटलं की बऱ्याचशा महिला ह्या थोड्या सुशिक्षित आहेत, त्यामुळं समजून पण घेतील. आणि खरोखर आहे राजश्री ताईनं पण विचारलं की ज्या वेळेस मुलगी ही झोपती आणि जावई काम करतात त्यावेळेस आईला चांगलं वाटतं आणि ज्या वेळेस सून झोपती आणि आपला मुलगा काम करतो त्यावेळेस आईला दुःख होतं. खरं तर आपल्याला आधीपासूनच माहित आहे की स्त्री ही स्त्रीची विरोधक आहे, स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे. म्हणून स्त्रीनं स्त्रीला समजून घेतलं पाहिजे. जरी आपली ती सून असली तरी ती माझी मुलगीच आहे. मला जशा 1, 2, 3 मुली आहेत त्याप्रमाणेच ती सुद्धा माझी मुलगी आहे असं समजून घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये सुद्धा भांडण तंटे होणार नाहीत आणि आपण कायद्यानं वागायलो आणि आनंदानं आपलं कुटुंब जगत आहे. अहो खरोखर आहे, एक आई आणि एक सून जर चांगल्या प्रकारे एक दोघी जणी संगनमताने राहत असतील तर मुलगा पण आनंदी असतो आणि घरातील सगळे कुटुंब पण आनंदी असतात. तर फक्त कारण म्हणजे आई आणि सून हे दोघी भांडण तंट्यामध्ये गुरफटून न जाता शिकलेले असल्यावर आपण कसे शिकलोत, कशासाठी शिकलोत, आपल्याला फक्त हक्क करून उपयोग नाही तर आपले कर्तव्य काय आहेत हे पण आपण जाणलं पाहिजे. ताईंनी खूप छान प्रकारे आपल्याला सांगितलं. खरोखर आहे समाजामध्ये महिलांना काहीच हक्क नव्हते, पण माझ्या बसवांनी 12व्या शतकामध्ये सर्व महिलांना अनुभव मंडपमध्ये प्रवेश दिला आणि सांगितलं की स्त्री पुरुष हे समान आहेत, यांच्यामध्ये कसल्याच प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. ताईंनी सांगितलं की सती प्रथा, खरोखर आहे सती प्रथा होते. या मुलगी असायची 10-12 वर्षाची, ते नवरदेव असायचा 25-30 वर्षाचा आणि ज्यावेळेस त्यांचं वय व्हायचं 50-60 वर्षाचे त्यावेळेस मुलगी राहायची 30-35 वर्षाची. त्यावेळेस अक्षरशः तो पती मेल्यानंतर तिचे हातपाय बांधून तिला सती प्रथेवर किंवा सती बळी द्यायला लावायचे. कारण ही मागं जर राहिली तर ही आगाव कामं करल, आगाव कुटाने करत बसल आणि ही एवढी तरुण मुलगी राहता कामा नये म्हणून ती जर पळून जात असेल तर तिला काठी घेऊन त्या जाळामध्ये ढकललं जायचं. एवढा आणि अनिकृष्ट प्रथा होत्या, पण या प्रथा माझ्या बसवांनी पार पाडल्या आणि स्त्रियांना सांगितलं की बाई तू शिकली पाहिजे, शिकलीस तर तुझं घर सुधारेल, तुझं कुटुंब सुधारेल, तुझं गाव सुधारेल. पण आजची स्त्री काय हो, बघतो आपण शिकलेली आहे पण ती काय करते शिकून ती कायदा वाचत नाही ना संविधान वाचत नाही. फक्त तिला व्रतवैकल्यामध्ये गुरफटलेलं आपण बघत आहोत. वडाच्या झाडाला फेऱ्या मारताना बघितलेला आहे, लाखोळी बेल वाहताना बघितलेला आहे. पण माझ्या माता भगिनींना विनंती आहे की आपण शिकलो कशासाठी, कायदा कानून हे समजून घेण्यासाठी, माणसाशी माणसासम वागलं पाहिजे यासाठी हे शिक्षण आहे. आणि ताईंनी सांगितलं की 2005 पासून थोडे स्वातंत्र्य मिळाले महिलांना. पुरुष म्हणायचे की महिलांना काहीच कळत नाही, मार्केटमध्ये जायचं तुला काही कळत नाही, काही सोनं चांदी खरेदी करायला जायचं तुला काही हिशोब येत नाही, असं म्हणून महिलांना मागेच ठेवण्यात आलेलं आहे. पण महिलांनी पण आवाज उठवला पाहिजे. आता ताईंनी जयश्री ताईंनी सांगितलं की महिलांनी पण मी जास्त शूरवीर आहे, मी सर्व घरातले कामं करू शकते, मी वाघीण आहे, मी कर्तबगार आहे, मी हुशार आहे असं म्हणून घेऊन आपण स्वतःवर सुद्धा जास्त जबाबदाऱ्या घ्यायच्या नाहीत, कमी प्रमाणामध्ये घ्यायचे आणि घरातले कामं सर्वांचे करायचे. यामुळे सर्वांना सुद्धा आनंद मिळू शकतो. छान प्रकारे सर्व सांगितलात आणि सासरवास स्वरूप पण खूप छान प्रकारे सांगितलात. अगोदरच्या काळामध्ये सासरवास हा खूप असायचा, खूप म्हणजे खूप प्रमाणात असायचा, सगळ्यांच्या मर्जीमध्ये राहून असायचा. सासऱ्या पुढे बोलायचं नाही, सासू पुढे बोलायचं नाही, नवऱ्या पुढे बोलायचं नाही, सासू सासरे नवरा आला तर डोक्यावरला पदर पडू द्यायचा नाही, त्यांचं जेवण झाल्यानंतर उरलं सुरलं इनं सुनेनं खायचं आणि रात्रीला कंपल्सरी भांडे घासून सर्व घरातील आवराआवर करूनच तिनं
11-12 का वाजना तिला, त्यावेळेलाच तिनं झोपायचं, उशिरा झोपायचं आणि सगळ्यांच्या अगोदर उठायचं. हे पण खूप अगोदरच्या काळामध्ये खूप होतं. आता पण खूप ठिकाणी आहे. खूप ठिकाणी आपण बघत आहोत की व्यसनाधीन तरुण झालेले आहेत. त्यामुळे सुद्धा महिलांना खूप त्रास होत आहे आणि या त्रासातून जर त्यांना हे करायचं असेल तर त्यांनी कायदे हे जाणून घेतले पाहिजे. मनीषाताईचे खूप खूप धन्यवाद मी व्यक्त करते. मनीषाताई, वेळात वेळ काढून आमच्यासाठी एवढा तुम्ही वेळ उपलब्ध करून दिलात, वेळ काढलात, आमच्यासाठी आलात ताई. अजून छान विषय घेऊन अजून तुम्ही एकदा पुन्हा यावं अशी माझी इच्छा व्यक्त करते. आणि जयश्रीताई पट्टण यांचे सुद्धा मी खूप अभिनंदन करते आणि त्यांचे पण आभार व्यक्त करते. ताईंनी एवढे परिश्रम घेऊन सर्वांना ऑनलाईनच्या माध्यमातून एकजूट करून सर्वांना फोन करून हा जो उपक्रम चालवला आहे, ताईचे पण खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आणि माझे संपले असे मी जाहीर करते. सर्वांना शरणो शरणार्थी. धन्यवाद ताई. शरणू शरणार्थी सर्वांना. सर्वांना शरणू शरणार्थी. कार्यक्रम संपला. सर्वांना शरणू शरणार्थी.